तुमचा थोडासा विरस झाला असेल, कारण डॉक्टर सुचेता कुठे आणि सदानंद महाजन कुठे. आज फार चांगल्या विषयावरती त्यांचं व्याख्यान होतं, परंतु एकंदर वाहतुकीच्या प्रश्नामुळे ते व्याख्यान तशा पद्धतीने होऊ शकत नाही आहे. काही तासांपूर्वी मला मित्रवर्य नंदू कुलकर्णींचा फोन आला. मी खरं म्हणजे इथं बसणारा, गेले रोज आपण पाहत असाल कदाचित, तर आज त्यांनी मला तिथनं उचलून इथं उभं केलं आहे. कबीर हा माझा अभ्यासाचा विषय आहे, पण मी काही फार मोठा त्यातला जाणकार अशातला भाग नाही. परिचय नंदूंनी करून द्यायची आवश्यकता नव्हती, कारण तो माझा जीवस्य मित्र आहे. त्याचा मित्र मी आहे, हाच माझा महत्त्वाचा परिचय आहे. परंतु संदर्भामध्ये, कबीराच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर तेवढ्यापुरता थोडासा परिचय मी देतो की मी साहित्याचा विद्यार्थी आहे. MA मी केलं संस्कृत हिंदी मराठी घेऊन. हिंदीमध्ये MA केलं, त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये पहिला होतो, मला गोल्ड मेडल होतं. त्यावेळेला कबीर माझा स्पेशल ऑथर होता. साहित्यरत्नाला प्रयाग युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे, त्याची MAचं इक्वलंट असते, त्याच्यातही मी पहिला आलो होतो. प्रयाग युनिव्हर्सिटीमध्येही मला पारितोषिक त्यावेळेला मिळालं होतं. राष्ट्रभाषा रत्न त्याच्या अगोदरच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षातही प्रथम क्रमांकाची पारितोषिकं होती. मी व्यवसायाने मुद्रक आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडनं किती अपेक्षा धरावी हे तुम्हाला अंदाज येईल आपोआपच. तर मुद्रक आहे, माझ्या नंदाचे पेपर पावर्स म्हणून आमचा व्यवसाय आहे माझ्या मुद्रणाचा. आणि विशेष करून कार्ड्स, वेडिंग कार्ड्स त्याची डिझाईन बनवणं आणि त्या पद्धतीचं काम करणं. आपल्याला हॉलमार्क कंपनी माहिती आहे, त्या हॉलमार्क कंपनीचं भारतातलं सगळं मुद्रण जे आहे ते मी करत असतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे काम आहे त्या प्रकारचं काम करायचं. काही वर्ष मी प्राध्यापकी पण केली. ज्ञानप्रबोधिनीमध्ये 2-3 वर्ष शिकवलं, SP कॉलेजमध्ये शिकवलं. रोटरीमध्ये आत्ताच मला ताई भेटल्या तेव्हा त्यांनी आठवण करून दिली की तुम्ही रोटरीयन होतात. 35 वर्ष रोटरीमध्ये काम केलं आणि कन्स्ट्रक्शनचीही कामं केली. एक प्रमोटर बिल्डर म्हणूनही काम करत होतो. उद्योजक हा माझा खरा म्हणजे पिंड आहे. पण एक कुठेतरी भाषेच्या बद्दलची गोडी आहे, संत साहित्याची गोडी आहे. कबीराबद्दल बोलायचं झालं तर गेली 5 वर्ष मी कबीरावरती काम करतो आहे. पूर्वी करत असते थोडंफार, पण गेली 5 वर्ष सातत्याने. आता माझं वय वर्ष 80 आहे. तर त्यावेळेला 75 पासून जेव्हा रिटायर्ड झालो सगळ्याच्यात ना, तेव्हा परत जरा कबीराच्या मागे लागलो. आणि कबीराचं भूत माझ्या याच्यात कायम फिरलेलं आहे. कबीराच्या 1766 दोह्यांचा मी मराठी पद्यबद्ध अनुवाद केला आहे आणि त्या प्रत्येक दोह्याचं विश्लेषण आहे. ते विश्लेषण करताना नानकाशी त्याची तुलना आहे, तुकारामाची तुलना आहे, ज्ञानेश्वरांची तुलना आहे, तुकारामाची तुलना आहे आणि बसवेश्वराची तुलना आहे. अशा पद्धतीचं थोडंसं काम असल्यामुळे आयत्या वेळेचा विषय म्हणून मी म्हटलं या विषयावरती बोलू शकतो. आणि आत्तापर्यंत मी 75-80 व्याख्यानं दिलेली आहेत. अगदीच तुमचा विरस होईल अशातला भाग नाही आहे. असो, हा प्राथमिक गोष्टीचा भाग झाला. एक बदली खेळाडू म्हणून तुमच्या समोर आज उपस्थित आहे. आपण मुख्य विषयाकडे बोलूया. कबीर म्हटलं तर संत कबीर हा आजचा विषय आहे. खरं म्हणजे संस्कृत वेदाबद्दलची आपण माहिती घेणार होतो. ते फार मोठी परंपरा त्याच्यात आलेली आणि त्याच संस्कृतीमधला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो संत साहित्याचा आहे. त्या संत साहित्याच्या भागामध्ये आपल्याकडे, आपण माहिती आपल्याला, आपली भारतभूमी संतांची भूमी आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर संत हे कुठल्याही देशाप्रदेशात झालेले नाही, ही तुमच्या आमच्यासाठी अत्यंत भूषणाची गोष्ट आहे. आपण बघितलं तर कुठेही बघा तुम्ही, सगळं आपला भारताचा नकाशा पाहून घेतलात तर लल्लेश्वरी आहे, शंकरानंद आहे, शंकरदेव आहेत, इकडे नरसिंह मेहता आहेत, मीराबाई आहे, तुलसीदास आहेत, कबीर आहे, जायसी आहे, मलिक मोहम्मद जायसी, रहीम आहे, रस्कान आहे. अशी खूप मोठी मांडळी उत्तरेकडे आपल्याला दिसते. महाराष्ट्र तर भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, निवृत्ती सोपानदेव आहेत, मुक्ताबाई आहे, नामदेवासारखे फार ज्येष्ठ सगळे संत आपल्याकडे होऊन गेलेले. या सगळ्या संतांच्या मांडळीमध्ये जसे दक्षिणेकडे बसवेश्वर आहे, पुरंदरदास आहेत, तिरुवल्लुवर आहेत, या सगळ्यांच्या मांडळीमध्ये कबीराचं एक आपलं विशिष्ट स्थान आहे. कबीराचा विषय दुसऱ्या अर्थाने घ्यायचं आपल्यासमोर कारण हे की आपल्याकडे आपल्या इतर संतांची आपल्याला खूप माहिती आहे. महाराष्ट्रीयन संतांची तर आहेच आहे, परंतु उत्तरेकडच्या संतांचा तेवढा परिचय नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की कबीर हा विषय आपल्यासमोर मांडल्याला काही हरकत नाही. या विषयाचे मी नेहमी 2 भाग करतो. त्यातला पहिला भाग जो आहे तो आज मी फक्त घेणार आहे. कारण काय, जोपर्यंत आपल्याला प्राथमिक माहिती नाही आहे त्या संताविषयी किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी, तोपर्यंत त्याचे बाकीचे फार खोलात शिरून आपण जर अध्ययन करायला गेलो तर त्याचा गरिमा जो आहे तो आपल्याला वाटत घेत नाही.
तेव्हा आज काही वेळेला आपल्याला असं वाटेल की हे जरा प्राथमिक गोष्टी आहेत, पण त्या परिचयाच्या हिशोबाने जास्ती गरजेचं आहे. कारण हिंदी भाषी आपण असल्यामुळे आणि हिंदीशी तेवढा परिचय नसल्यामुळे आपल्या शाळांमध्ये आपण सगळ्यांनी कबीराचे दोहे थोड्या प्रमाणात वाचलेले आहेत, पाहिलेले आहेत. कबीर म्हटलं म्हणजे दोहा. जसं आपण म्हणतो उपमा कालिदासस्य भारवीर अर्थ गौरवम दंडीन पदलालित्यम मागे संत त्रयगुणा, तसं प्रत्येक अभंगवाणी प्रसिद्ध तुकायचे ओवी ज्ञानेश्वराचे, तसं कबीर म्हटलं म्हणजे दोहा असं आपल्या डोक्यात येतं. त्या कबीराच्या थोडीशात आपण माहिती करून घेऊया. ही जी संतांची मांदियाळी आहे, त्या संत शब्दाचा आपण जर विचार केला तो शांत रसापासून त्याची एक उत्पत्ती सांगितली जाते. दुसरं सतपासून सांगितलं जातं. शांत रसाचा निर्वेद हा त्याचा स्थायी भाव आहे. आणि जो सत साहित्य आहे ते सत जे आपल्या चराचर सृष्टीमध्ये गोचर असो अगोचर असो, ज्ञात असो अज्ञात असो, असं जे काही आहे सत, त्या सत्याचं दर्शन घडवून देणारे जे आहे आणि परमसत्यापर्यंत जे नेऊन आपल्याला पोहोचवणार आहेत ते सगळे संत. अशा संतांच्या मांदियाळीमध्ये कबीराचं एक विशिष्ट स्थान आहे. तो कबीर काय आहे तर कबीर शब्द जरी आपण बघितला तर गंमतशीर आहे. कबीर अरबी भाषेतला शब्द आहे. त्याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलं तर श्रेष्ठ असा अर्थ आहे. अरबी भाषेमध्ये कबीर म्हणजे श्रेष्ठ. अर्थात कबीराचं जेव्हा नामाभिधान झालं असेल, आता माझं नाव सदानंद आहे, तर माझ्याकडे तोंडाकडे पाहून कोणाला वाटणार नाही त्या माणूस आनंदी आहे खूप वगैरे. असं सदानंद असं नाव असलं, कबीराचं नाव श्रेष्ठ असलं तरी तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे श्रेष्ठ झाला हा वेगळा भाग आहे. हा कर्मधर्म संयोग आहे, चांगली योगायोगाची गोष्ट आहे. परंतु शाब्दिक अर्थ बघितलं तर कबीर म्हणजे आपल्याला शब्द माहिती नसतात म्हणून मी ते मुद्दामून आपल्याला सांगतो. हे प्रायमरी वाटेल खूप, परंतु त्याची गरज आहे. तर कबीर म्हणजे श्रेष्ठ. मग हा कबीर केव्हा झाला? 1400 साली झाला. काही लोकांनी 1398 सांगितलं आहे साल त्याचं, काही लोकांनी 1400 सांगितलं, पण सर्वसाधारणपणे 1400 याच्याबद्दल बऱ्याच लोकांचं सहमती आहे. 1400 ते 1485 हा त्याचा काळ आहे. काही लोकांनी तो काळ जो आहे अजून पुढे खेचला आहे आणि 1520 पर्यंत त्याचा काळ सांगितला आहे. म्हणजे कबीराचं आयुष्य आहे निदान पक्षी 85 वर्ष होतं किंवा जास्तीत जास्त 120 वर्ष होतं असं आपण म्हणू शकतो. हा सिकंदर लोधीचा काळ आहे आपल्या ऐतिहासिक दृष्टीने बघायचं झालं तर. हा कबीराचा कालावधी. कबीराचा जन्म कुठे झाला तर तो झाला काशीला. कबीराचा जन्म हा बराच आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल बऱ्याच किंवदंत्या ज्याला आपण म्हणतो अशा आहेत. कबीराचा जन्म जो झाला तो एका विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी झालेला आहे आणि लोकलाज्यासह त्याला सोडून दिलं होतं. लहरतारा नावाचा एक तलाव आहे, त्या तलावामध्ये त्याला सोडून दिलेलं आहे. आणि नीरू आणि निमा नावाचे 2 मुसलमान विणकर जातीचे लोक आहेत ते होते, त्यांनी कबीराचा संभाळ केलेला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं किंवा म्हटलं पाहिजे की कबीर हा जन्माने म्हणाल तर ब्राह्मण होता आणि मुसलमान होता. तो कोरी, तिथे हिंदीमध्ये त्याला कोरी असा शब्द आहे, ज्याला कोष्टी आपण म्हणतो आपल्याकडे, तसं हिंदीमध्ये त्याला कोरी असं म्हणतात. ते जुल्हा असा दुसरा एक शब्द आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण जुल्हा शब्द ऐकला असेल आणि बऱ्याच ठिकाणी कोरी शब्द ऐकला असेल. तर हिंदीमध्ये हे 2 प्रचलित शब्द आहेत, जुल्हा आणि कोरी. हे जातीवाचक शब्द आहे. त्या जातीमध्ये त्याचा जन्म झाला. अर्थात कबीराला स्वतःला जाती मान्य नव्हती. जाती न पूछो साधो की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहना दो ज्ञान, असं तो गौरवाने म्हणतो. हे तो गौरवाने म्हणतो कारण तो निम्न जातीत होता म्हणून नाही, तर त्याची ती भूमिका होती म्हणून म्हणतो. आता हे जे काही आहे तो त्या काळी जन्माला आला आणि संसारी होता. त्याचे वडील जे होते ते आता म्हटलं त्याशिवाय नीरू आणि निमा आहे त्याचे आई वडील, त्यांनी त्याचं लालन पालन केलं. तो विणकर होता, रेग्युलर विणकाम करायचा आणि त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्याला 2 पत्नी होत्या, एक लोहिया म्हणून होती आणि दुसरी जी पत्नी होती धनिया म्हणून होते. या पहिल्या पत्नीचं निवड केल्यानंतर दुसरी पत्नी झाली. त्याला 2 मुलं होती. एक कमाल नावाचा मुलगा होता आणि कमाली नावाची एक मुलगी होती. कमाल जो मुलगा होता त्याचेसुद्धा पदं वगैरे प्रसिद्ध आहेत, ती कबीर पंथामध्ये नेहमी म्हटली जातात. आता हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये त्याचा जन्म आपण बघितला, त्याच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी विवादास्पद आहेत. कबीराचा जो मृत्यू झाला तो कबीर हा अत्यंत बुद्धिवादी होता. त्या बुद्धिवादीपणामुळे त्यावेळेला तो काशीमध्ये राहिला जन्मभर आणि पर्यटनासाठी खूप ठिकाणी हिंडला, व्यासंगी होता. तसं म्हणलं तर शिक्षणाच्या हिशोबाने कबीराचं शिक्षण झालेलं नव्हतं. कबीरान आपल्या भाषेत इतर गोष्टीमध्ये बोलायचं तर अत्यंत निरक्षर होता. एका ठिकाणी तो म्हणतो की मसी कागद छुओ नाही, कलम गयो नाही हात, मी कधी शाई आणि कागद याचा मला स्पर्शसुद्धा झालेला नाही म्हणतो. म्हणजे इतका तो अजाण होता त्या बाबतीमध्ये, निरक्षर ज्याला आपण म्हणतो अशा टाईपचा माणूस होता. परंतु स्वयंभू होता एका दृष्टीने बघितलं तर आणि बुद्धिवादी होता प्रचंड. अशा प्रकारचा याच्यात राहिलेला
आणि पर्यटनामुळे आणि सत्संगामुळे एक परिपक्वता त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचा विचार करण्याची जी प्रवृत्ती होती ती सगळ्यात जास्त होती. तो नेहमी म्हणतो की तेरा मेरा मनुआ कैसे कहो रे, तू कहता कागज के लेखी हाँ कहता आखन देखी. फार मार्मिक गोष्ट आहे. तो म्हणतो, पंडिताच्या समोर जाऊन म्हणतो की तेरा मेरा मनुआ, त्याचं माझं मन कसं बाबा एकत्र होणार. तेरा मेरा मनुआ कैसे इक होई रे, तू कहता कागज के लेखी, तू कागदावर जे उतरवलंय तेच फक्त वाचून त्याच्या आधारावर बोलतोयस. आणि मी जे काही बोलतो आहे हाँ कहता आखन देखी, मी जे काही बोलतो ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं जे आहे, माझा जो अनुभव आहे ते अनुभवसिद्ध असं माझं जे वक्तव्य आहे तेच मी प्रतिपादित करतो आहे. म्हणजे हा जो काही अंतरप्रवाह आहे त्याच्यामध्ये आलेला त्याचं ते सगळं प्रगटीकरण आहे. हे सगळं प्रगटीकरण जे आहे ते कबीर साखी, आपल्याला साखी शब्द बऱ्याच वेळेला ऐकला असेल कुठे ना कुठे. त्याचं जे वाणी आहे त्या कबीर वाणी म्हणतात किंवा कबीर साखी म्हणतात. कबीराने 3 प्रकार, दोहे जरी कबीराचे प्रसिद्ध असले तरी कबीराचे माझ्या संग्रहित असलेले दोहे 2000च्या वर आहेत. पण माझ्या अंदाजाने 2500 दोहे कबीराचे असायला हवेत. काही त्याच्यातले प्रसिद्ध आहेत, काही मागणं पुन्हा कमी जास्त झालेले आहेत. त्याच्यात दुसरा एक भाग आहे, दोहा हा छंद आहे. दोहा हा काही प्रकार नाही आहे, परंतु दोहा हा एक छंद आहे. त्याला कबीरांनी साखी असं म्हटलेलं आहे. हे मी माहितीसाठी सांगतोय, कारण हे शब्द काही आपल्याला परिचित झाले तर सोपं पडतं. तर ही जी साखी आहे ते साखीला साक्षी, आपल्याकडे साक्षी शब्द आहे, त्या साक्षीचा हा अपभ्रष्ट रूप आहे साखी. आणि तो म्हणतो साखी आखी ज्ञान की. हे साक्षी जे आहे ते मी साक्ष आहे त्याचा, हे समोर मी अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. म्हणजे माझी प्रत्येक शब्द जो आहे माझ्या तोंडून आलेला किंवा प्रस्फुटित झालेला हा साक्षी रूप आलेला शब्द आहे. आणि म्हणून कबीराच्या याला साखी म्हणतात. ती साखी जी आहे ती कबीर वाणी म्हणून प्रसिद्ध असते. त्याच्यामध्ये मुख्यतः 3 भाग आहेत. एक आहे दोहा, त्याचे दोहे, आता म्हटलं त्याप्रमाणे ते 2-2,500 दोहे आहेत. दुसरं जे आहे पदावली, म्हणजे कबीराचे जसं आपल्याकडे अभंग आहेत तसे त्याच्याकडे आमच्या हिंदीमध्ये पद आहेत. अशी पदावली आहे ती जवळजवळ 750च्या वर उपलब्ध आहेत. आणि तिसरा एक प्रकार आहे जो आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती नाही, तो आहे रमैनी म्हणून एक प्रकार आहे. त्या रमैनीमध्ये एक पद असतं आणि शेवटी परत एक दोहा असतो. ती एक विशिष्ट एक पद्धती आहे त्या, आणि अशा पद्धतीचं जे लिखाण केलेलं आहे त्याची पद आहे ते रमैनी म्हणून त्याची प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचा त्याचा साहित्यिक रूपाने बघायला झालं तर संसार आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, त्याचा जो मृत्यू झाला ज्यावेळेला त्यावेळेला तो झाला मगहरमध्ये. हा जन्मभर राहिला काशीमध्ये. काशी ही विद्वानांची नगरी, आणि आपल्या धारणेप्रमाणे काशीमध्ये मृत्यू येणं म्हणजे अत्यंत पवित्र, म्हणजे डायरेक्ट ॲप्रोच स्वर्गामध्ये जाणार, म्हणजे ते त्याला मधलं कुठे स्टेशन माहीत नाही. असं असताना सुद्धा कबीर हा जन्माच्या वेळेला जेव्हा दिवसभर वर्णभर आहे आयुष्यभर हा काशीमध्ये राहिला, तो मरायच्या वेळेला मगहरमध्ये जाऊन राहिला. मगहर गाव जे आहे ते गोरखपूर जवळ आहे. मी तिथे जाऊन आलेलं मुद्दामून. ते मगहर जे गाव आहे ते दक्षाची भूमी आहे आणि त्या भूमीला शाप आहे असं म्हणतात. हा जर पुराणिक आपलं चालत आलेली गोष्ट आहे की शिवाचा शाप होता. दक्षांनी त्यांना बोलवलं नाही यज्ञाच्या वेळेला, तेव्हा शिवाने त्याला शाप दिलेला आहे की या भूमीमध्ये जेव्हा मृत्यू पावेल तो पुढच्या जन्मी पशु होईल, गाढव होईल, अशा ठिकाणी काही ठिकाणी उल्लेख आहे, काही ठिकाणी पशु होईल असा उल्लेख आहे. त्याला थोडक्यात म्हणजे तो त्याचं चांगलं होणार नाही कधी पण, म्हणून करता कबीर मुद्दामून तिथे जाऊन वारला. त्याचा जो मृत्यू झाला तो तिथे जाऊन वाढला. ही जी बुद्धिवादिता होती त्याच्यामध्ये ही त्याच्या संपूर्ण साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. कबीराच्या जीवनाबद्दलची थोडक्यात दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याचं गुरुत्व. रामानंद हे त्याचे गुरु. रामानंद सगळ्यांना माहिती आहेत. रामानंद हे कोण, त्यांची परंपरा सुद्धा खूप मोठी आहे. यमुनाचार्य जे होते त्या यमुनाचार्यांचे रामानुजचे शिष्य, अद्वैत जे सिद्धांत सांगितला जातो त्याचं रामानुजाने प्रतिपादित केलेला तो सिद्धांत, त्यांचे शिष्य जे आहेत ते राघवानंद आणि त्यांचे शिष्य आहेत ते रामानंद. रामानंद हे कान्यकुब्ज ब्राह्मण होते आणि त्यांनी 16 ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. 500च्या वर त्यांचे शिष्यगण त्यावेळेला होते आणि अत्यंत कर्मठ आणि अत्यंत विद्वानग्रस्त म्हणून रामानंदांची ख्याती होती. हिंदीमध्ये एक म्हण आहे की भक्ती द्राविड उपजी लाय रामानंद प्रकट किया कबीरने सप्तद्वीपने वखंड. हे जे द्राविड म्हणजे दक्षिणेकडून जी एक लाट आली भक्तीची, ती लाट रामानंदांच्यामुळे उत्तरेकडे पोहोचली आणि त्याचा प्रचार प्रसार त्यांच्या सगळ्या शिष्यांनी केला. त्याच्यामध्ये कबीर हा एक शिष्य होता. कबीरात त्याचे जे 1500 शिष्य होते त्यातले जे प्रमुख 12 शिष्य समजले जातात त्याच्यामध्ये कबीराचं एक स्थान आहे. म्हणजे तो जरी स्वतः एका दृष्टीने बघितलं तर लौकिकदृष्ट्या हे निरक्षर होता तरीसुद्धा त्याचा गुरुत्व जे आहे ते दुसरीकडे आहे.
या गुरुत्वाबद्दलची एक कथा आपल्याला माहिती आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर असं म्हणतात की त्यांचं गुरुत्व म्हणजे ते माझं गुरुपद स्वीकारतील का नाही स्वीकारतील ही कबीराच्या मनात शंका होती. कारण आपण कनिष्ठ जातीचे होते याची त्याला जाण होते आणि अत्यंत सुरुवातीच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांचं शिष्यत्व लावावं म्हणून सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती म्हणजे पहाटे 3:30-4 वाजता रामानंद हे गंगेसाठी स्नान करण्यासाठी जात असत आणि ते जात असताना कबीर तिथे जे घाट आहे त्या घाटाच्या पायरीवरती झोपले होते आणि रामानंद अंधारात त्यांना दिसलं नाही. ते तिथनं चालत असताना त्यांचा पाय लागला. आता आपण कोणालाही पाय लागला की आपण जसं नमस्कार करतो सहजपणाने तसं तो म्हणले राम काही राम राम आपण म्हणतो तसं राम राम आपण जसं कोणालाही भेटलं की राम राम म्हणतो तसं त्यांनी राम काही हा त्यांचा सहज असलेला उच्चार होता आणि त्यांनी कबीरांनी राम काही हातला राम जो आहे तो त्यांनी दिलेला मंत्र आहे असं समजून त्यांनी पुढे रामाची उपासना केली जी आपल्या समर्थ रामदासांनी सुद्धा केलेली आहे. ही सगळी एक परंपरा. आता हे जे मी आपल्याला आत्तापर्यंत वर्णन केलं हे कबीराची स्थूल थोडीशी माहिती व्हावी पार्श्वभूमी म्हणून सांगितलं. आता हा जो गुरुचा संबंध आहे ही गुरुनिष्ठा जी आहे त्याच्यात आपण जर पुढे चाललो तर आपल्याला असं आढळून येईल की कबीरामध्ये अत्यंतिक गुरुनिष्ठा होती. रामानंदांच्या प्रती होतीच होती परंतु त्याचबरोबर गुरु ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल त्याची निष्ठा जास्त होती. आणि गुरु आपल्याला शब्द माहिती आहे गुरु ग र आणि उ. ग जो आहे तो सिद्धिदायक आहे, र जो आहे तो पापहारक आहे आणि उ जो आहे तो अव्यक्त विष्णू आहे. तर ज्या वेळेला आपल्यातली पापं म्हणजे केलमिश जे आहे खोट जी आहे ती बाजूला सारली जाते आणि जिथे प्रत्येकाची चांगल्या गोष्टीची प्रतिष्ठापना होते ते गुरुतत्व आहे. असं जो घडून आणतो तो गुरु असा जो आहे तो त्याला लाभलेला रामानंद. आणि पुढे त्यांच्याबरोबर तो संपर्कात राहिला त्याच्यानंतर सत्संग त्याचा घडत राहिला. त्याच्याही पलीकडे जाऊन तो स्वयंसुद्धा त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःचं चिंतन मनन जे काय होतं त्याच्या आधाराने आपली वाणी प्रस्तुत केली. पण हे गुरु जे पद आहे त्या गुरुपदाबद्दल त्याची निष्ठा अत्यंतिक होती. कबीर एका ठिकाणी म्हणतो की गुरु गोविंद देऊ खडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चाकी गुरु गोविंद देऊ खडे काके लाग पाय बलिहारी गुरु आपणे गोविंद दिवबत आहे. गुरु आणि गोविंद गुरु आणि परमेश्वर जर माझ्यासमोर एका वेळेला येऊन उभे राहिले तर माझ्यासमोर आपापच प्रश्न उभा राहणार किंवा पहिल्यांदा वंदन कोणाला करायचं. गुरु गोविंद देऊ खडे काके लागाय पाय बलिहारी गुरु आपणे गोविंद दिवबत आहे. बलिहारी जाना हिंदीमधला फार सुंदर मुहावरा आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कारण प्राथमिक याच्यापासून आपण शिकतो. एकावर न्यौछावर होऊन जाणं एखाद्याला समर्पित होऊन जाणं त्याला म्हणतात बली जाणं. हा गुरु गोविंद देऊ खडे काके लागाय पाय बलिहारी गुरु आपण. तर मी तुमच्यावरती हे गुरु मी तुम्हाला पहिल्यांदा वंदन करेल. अग्रपूजेचा मान जो आहे तो गुरुला आहे कारण त्या गुरुमुळे मला गोविंद भेटलेला आहे ही त्याच्या मागची भावना आहे. मग हा जो गुरु आहे तो गुरु सद्गुरु की महिमा अनंत अनंत किया उपकार अनंत लोचन उघाडिया अनंत दिखावणा असं तो त्यांचं वर्णन करतो. गुरुचा जो आहे तो कसा आहे तो अनंत लोचन उघाडिया अनंत दिखावणार. त्या अनंताचं दर्शन घडण्यासाठी माझे हे लौकिक दोन डोळे आहेत हे पुरेसे नाहीत आणि त्यासाठी मला गुरुंनी हजारो डोळे प्रदान केले म्हणजे ज्ञानाची कवाड उघडून दिलेली आहेत. त्यासाठी तो म्हणतो की अनंत दिखावणार. त्या प्रकारे त्याच्या गुरुचं हे महत्त्व त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी तो म्हणतो सब धरती कागज कराव लेखनी सब राई 7 समुंदर की मासी करू गुरुगुण लिखाण जाई. जसं रामदास स्वामींनी म्हटलं आहे की गुरु त्याचा शब्द जो आहे त्याच्यात मी वर्णन करू शकत नाही म्हणून गुरु वर्णवे ना हेच माझी वर्णना. रामदास स्वामी स्वतःच म्हणतात की गुरुचं वर्णन मी करू शकत नाही हेच गुरुचं वर्णन आहे कारण शब्द अपुरे पडतात. गुरुचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात तेव्हा त्याप्रमाणे वर्णन करता न येणं हेच त्यांचं श्रेष्ठत्व आहे असं त्यांनी म्हटलं. पुढे रामदास स्वामी म्हणतात अंतरीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. अंतरीची खूण आहे ती खूणगाठ ज्यांना पटली त्याचं मग रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद असोत नाहीतर मग कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी असो. हा जो अनुबंध आहे तो अनुबंध तिथे प्रगट होत असतो. तसा अनुबंध तो रामदास आणखी जसं यांच्यामध्ये निर्माण झाला तसा रामानंद आणि कबीरामध्ये निर्माण झाला होता. आणि अशा प्रकारे त्या गुरुचं महत्त्व त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं प्रतिपादित केलेलं आहे. सब धरती कागज करावा लेखनी सब बंद आहे. या धर्तीवर तो म्हणतो की सगळ्या पृथ्वीवरती ही जी पृथ्वी आहे त्याची जी धरती म्हणजे भूमी आहे ती भूमी जर कागद समजलं सब धरती कागज करावा लेखनी सब बनराई. जेवढे वन उपवन आहेत त्याच्यापासून जे झाडं वृक्ष आहेत त्याची जर मी लेखणी बनवली आणि 7 समुंदर की मासी करू
7 समुद्राचं जे काही पाणी आहे त्याची जर मी शाही बनवली तरीसुद्धा गुरुगुण लिखाणं जाईल, त्यांनी सुद्धा मी गुरुचं वर्णन करू शकणार नाही, ह्याच प्रकारची भावना त्यांनी ठिकठिकाणी व्यक्त केल्या. पण त्यावेळेला सुद्धा अत्यंत जागरूक आहे. कबीराची जागरूकता, कबीर दरवेळेला मला त्याच्याबद्दल नेहमी असं आकर्षण वाटतं त्याच्यामुळे की कबीर दरवेळेस कंडिशनल बोलतात. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे कुठेही साधं सरळ बोलत नाही ते म्हणतात जाका गुरु अंधेला त्याला खरा निरंध, अंधे अंधा ठेलिया दोन्ही कोपर्यंत. ज्याका गुरु अंधेला, ज्याचा गुरु हा आंधळा असेल, ज्यांना स्वामीसारखा असेल, आसाराम बाबा नाव घ्यायचं कारण नाही आहे, पण असे जे गुरु आहेत ते गुरु बिनकामाचे आहेत. जसं आपल्याला रामदासांनी सांगितलं, तुकारामांनी सांगितलं की ते नरकात जायचं लायकीचे आहेत, त्यांनी सांगितलं की देडक्याला मिळण्यासारखे ते गुरु आहेत. अशा प्रकारचं जे गुरुत्व आहे ते त्याला कधी कुठेही मान्य नाही झालेलं. म्हणजे डोळसपणा ज्याला आपण म्हणतो तो डोळसपणा कबीराच्या ठाई 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 आपल्याला दिसून येणार आहे. हे कबीराचं गुरुच्या बद्दलचं त्याचं हे जे आहे ते म्हणणं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी असे कित्येक दोहे, कित्येक पदं असे आहेत, कबीराचे शेकड्यानी पदं आहेत की जे गुरुशी संबंधित आहेत. आणि ह्याच्याप्रमाणे फार सुंदर सुंदर प्रकारे तो उपमा देतो. आपल्याला गदी माडगुळकरांचं एक फार चांगलं नेहमीचं प्रचलित पद माहिती आहे, ते कबीराच्याच्यानं आलेलं आहे. ते सांगतात की गुरुकुमार शीश कुंभ है, घडी घडी काढ है खोट, अंदर हात सहार दे बाहेर बाहाय चोट. गुरु काय आहे तर गुरु हा त्या कुंभारासारखा आहे. गुरु कुंभार शीश कुंभ आहे, शिष्य आहे तो त्या मडक्यासारखा आहे, माडक्यासारखा आहे, त्या घटासारखा आहे. गुरुकुमार शीश कुंभ आहे, गडी गडी काढ आहे खोट. त्याचं काम काय ते फार सुंदर सांगितलं. गडी गडी त्याच्यावर मारून मारून तो काय करतो, त्यातली जी खोट आहे ती काढून टाकतो. बघा ग र उ मधला बघा, पापहारक आणि सिद्धिदायक. गुरुत्वाची खोट काढायची आहे, त्याच्यावरती जे नको असलेला भाग आहे, जे अज्ञान आहे आपल्या बाबतीत. खोट म्हणजे काय, पाप. पाप म्हणजे काय, दुरिताचे तिमिर जावं म्हणजे दुरित म्हणजे काय आहे. महापापाचे वर्णन आपण खूप ठिकाणी ऐकलेले आहे, पंचमहापाप सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण सगळ्यात मोठं जर पाप कुठलं असेल तर ते अज्ञान आहे. हे अज्ञानाचं जे पाप आहे ते खोट, ती जी विकृती आहे ती दुष्ट करणं, ते बाजूला करणं हे गुरुचं काम आहे. आणि ते करत असताना अंदर हात सहार दे. गुरुचं काम काय आहे, त्या कुंभारासारखं आहे की कुंभाराचा एक हात आतमध्ये असतो, तो त्याला धरलेला असतो आणि वर्ण मात्र तो खोट काढतो. जसं वडील रागवतात, मुलाला मारतात, झोडतात कधीतरी. काय शिक्षक आपल्याला लहानपणी आपण कधी कधी मार खाल्लेला आहे. आमचे रघुनंदनचे वडील आमचे शिक्षक होते, पण ते कधी मारत होते, फार संत स्वभावी होते. ते अक्षर गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते आमच्याकडे, मी त्यांच्या हाती शिकलेलो आहे. हे जे काही गुरु होते त्यावेळेचं ते मारत असतात म्हणजे काय की त्यांना तो जे तुमच्यातली खोट आहे, विकृती आहे ती काढायची होती. आणि ते काढत असताना ममत्व जे आहे ते त्यांच्यामध्ये होतं. आपल्या वेळेला काय काही बरेच जे वयस्कर सगळे त्यांना शब्द माहिती आहे, बाई शब्द आहे. आपण शाळेतल्या बायकांना म्हणजे स्त्रिया ज्या होत्या आपल्याला शिकवणार त्यांना बाई म्हणत असतो. बाई शब्द फार गंमतशीर आहे. त्यातला बापाचा बा आहे आणि आईतली आई आहे, ई आहे. ह्याच्यातनं तो ई शब्द आला आहे. बापाची कर्तव्य कठोरता आणि आईचं ममत्व ज्याच्या ठाई आहे ती बाई. मोलकरीने आपण म्हणतोय बाई आमच्याकडे आज कामाला आली नाही, ती बाई शब्द जो आहे तो खरं म्हणजे एवढ्या उंचीचा शब्द आहे. तर हा जो गुरुत्वाचा भाग आहे, हा गुरुत्वाचा भाग त्या गुरुच्या ठाई आहे. आणि म्हणून त्यांनी ठिकठिकाणी अशा पद्धतीने आपल्या दोह्यांमध्ये ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हा जो त्याला भाग मिळाला, त्या रामानंदाकडनं रामत्वाची दिशा मिळाली, त्याच्यानंतर रामकहीचा मंत्र मिळाला. पण हा जो कबीराचा राम आहे तो थोडासा वेगळा आहे. परत मग असं म्हटलं तसा जगा वेगळ्या वाटेने जाणारा माणूस आहे. वेगळ्या म्हणजे अगदी वेगळा नाही आहे, कारण काय शेवटी सगळ्याचा सार एकच आहे. सगळ्या नद्या जसं सागरापर्यंत जाऊन मिळतात तसं सगळं वेदांचं साहित्य घ्या किंवा संतांचं घ्या, कोणाचंही तुमचं आमचं घ्या, हे तिथेच जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे तो सुद्धा काय म्हणतो की हे जे आहे दशरथ सुत तिहू लोक बखाना, राम नाम का मर्म है आना. माझा जो राम आहे तो राम हा दशरथाचा मुलगा राम, सीतेचा नवरा राम, लक्ष्मणाचा भाऊ राम किंवा हनुमंताचा मुख्य हा राम तो नाही आहे म्हणतो. आपल्याकडे पद आहे कौशल्याचा रामबाई कौशल्या, कबीराचे विणतो शैले, त्याच्यामध्ये कबीराचा पण उल्लेख आहे. कबीराला खरं म्हणजे मान्य नाही आहे. कबीराचे विणतो शैले कौशल्याचा राम या दोन्हीला छेद देणारं पद आणि त्याच्याबद्दलच्या साखी कबीरामध्येच आहेत. कबीर म्हणतो दशरथ सुत तिहू लोक बखाना, राम नाम का मर्म है आना. माझं जे राम आहे तो राम हा कोण आहे, हा त्या परमतत्वाचा वाची आहे.
आणि तो जो राम आहे ते परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, परमात्मा ज्याला आपण म्हणतो, या संबंध चराचर सृष्टीमध्ये राहून विसरून वागलेली जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव राम आहे. मग तो काय म्हणतो की राम म्हणा, रहीम म्हणा, अल्लाह म्हणा, केशव म्हणा. अगदी त्यांनी केशव म्हटलेलं आहे, राम म्हटलंय, रहीम म्हणलंय, अल्लाह म्हटलंय, विठोबा सुद्धा म्हटलेलं आहे. अशी कैक पदं आहेत कबीराची की त्याच्यामध्ये विठोया, विठोबा, विठ्ठला असे उल्लेख आहे. आणि त्याला त्याच रूपाने तो म्हणतो. आपण जसं विष्णू सहस्त्र त्याची नामावली म्हणतो, काय हे सहस्त्रनाम म्हणजे काय? आपल्याकडे पूर्वीपासून ही जी पद्धत होती ती सुद्धा हीच द्योतक आहे, ह्याचीच द्योतक आहे. आपल्याकडे शेकडा, सहस्त्र हे मोठे शब्द वापरले जातात. पूर्वी शब्द होते आमच्या लहानपणी, तुमच्या ऐकिवात असलेले लक्षाधीश आहे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे. आता लक्षाधीशाला किंमत राहिली नाही. आता सगळा पानपट्टीवाला सुद्धा काही लक्षाधीश असतो. परंतु हे जे शब्द आहेत ते अनेक वाची आहेत, हा त्याचा फक्त अर्थ आहे. आणि अशा प्रकारे हा जो परब्रह्म आहे तो जो आहे तो इतका व्यापक आहे की ते अनंत के नाव अनंत, अनंताची नावं सुद्धा अनंत असू शकतात असं कबीराचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्याचा जो राम आहे तो राम हा दशरथसुत राम नाही, तर तो त्या परतत्वाचा वाची आहे. फार सुंदर कबीराचे काही असे पद आहेत आणि अभंग. एका ठिकाणी तर फार सुंदर त्यांनी सांगितलं आहे की तो म्हणतो, दुलहिनी गाव हो मंगलाचार, आज घरे आये हो राजा राम भरतार. राजा राम जो आहे तो माझा भरतार आहे, तो माझा पती आहे आणि त्याच्याशी माझं तर लग्न लागणार आहे म्हणतो. काय मधुरा भक्तीचं एक सुंदर उदाहरण म्हणून आपण या पदाकडे बघू शकतो. आणि त्या लग्नाला कोण आलेलं आहे तर तो म्हणतो 80,000 मुनी आलेले आहेत, पंचमहाभूत आलेली आहेत. आणि अशा प्रकारचं सर्व वराड जे आहे ते अशा प्रकारचं वराड आहे आणि माझं लग्न त्याच्यावर लागलेलं म्हणणार. त्याचं इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या एका पदावरती असं तास बोलत राहावं इतकं सुंदर पद आहे, आपण जरूर वाचा. तर हा जो काही भाग आहे तर तो शेवटी त्यांनी सांगितलं आहे की तो एक आहे, अविनाशी आहे आणि पुरुष आहे. हे जे पुरुष आणि तत्व आपण जे म्हणतो ते पुरुष तत्व जे आहे तो परमवाची जो शब्द आहे तो परमात्मा, त्याचा तो वाची आहे. हा जो राम आहे, कबीराचा जो राम आहे तो अशा पद्धतीचा राम आहे. आणि म्हणून कबीराचा जो दृष्टिकोन आहे तो अधिकतर करून ज्ञानमार्गी आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचा आहे. अर्थात अशा प्रकारचे कुठले लेबल लावणं हे काय संयुक्तिक नसतं, कधीच नसतं. पण कबीर स्पष्ट करतो काय काय ठिकाणी. तो म्हणतो, सरगुण की सेवा करावं, निर्गुण का करू ज्ञान. आपल्या हिंदी साहित्यामध्ये आमच्याकडे शिकवलं जातं प्राथमिक विद्यार्थ्यांना, बीएच्या विद्यार्थ्यांना, की काही निर्गुणवादी होते, काही सगुणवादी होते. मग तुळशीदास होता तो सगुणमार्गी होता, कबीर हा निर्गुणवादी होता, नानक हा निर्गुणवादी होता. कबीर स्वतः म्हणतो, सरगुण की सेवा करावं, निर्गुण का करू ज्ञान, सरगुण निर्गुण काही परे तहे हमारा जान. आमचं जे लक्ष आहे ते सगुणाकडे नाही, निर्गुणाकडे नाही, त्या पायऱ्या आहेत आमच्या दृष्टीने आणि त्या पायऱ्या ओलांडून पलीकडे जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे असं तो सांगतो. अशा प्रकारची भावना कबीराची त्या परमतत्वाबद्दलची आहे. म्हणजे कबीराचं जर आपल्याला फिलॉसॉफिकल जर विचार बघायचा झाला तर ब्रह्म जे आहे त्याचं जे तत्वज्ञान आहे ते अशा पद्धतीचं आहे की हा जो आहे हे असा निर्गुण निराकार जो अविनाशी आहे, परब्रह्म आहे, सगळ्या चराचर सृष्टीमध्ये जे तत्व भरून राहिलेलं आहे त्याला आपण पॉवर म्हणतो, जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. आणि त्याला वाची काहीतरी नाव द्यायला पाहिजे. यांचं नाव दातार आहे, आडनाव, त्यांचं विद्याधर त्यांचं नाव आहे, तर त्याला आपण राम म्हणूया किंवा त्याला केशव म्हणूया, तुला काय तुम्हाला वाटेल ते म्हणा असं तो पण शेवटी म्हणून जातो. परंतु त्याचा उद्देश जो आहे तो आहे. आणि म्हणतो काय म्हणतो की अशा प्रकारचा जो राम आहे ते माझं उपास्य आहे. आणि म्हणून त्याच्या संबंधा दरवेळी त्या संदर्भातच तो पुढे बोलत राहतो. अशा प्रकारची गोष्ट करत राहतो. जीवाबद्दल त्याचं सस्पष्ट मत आहे की तुम्ही आम्ही जे जगतो आहोत हे तुमचं पद आहेत कबीराचं खूप असं माहिती आहे तुम्हाला की देश बिराना आहे, त्याचं खूप प्रसिद्ध पद आहे. कुमार गंधारांनी फार चांगलं गायलेलं आहे ते की हे आपण इथे पाहुणे म्हणून आलेलं आहे काय. आणि हे कसं आहे, संसार कागज की पुडी आहे म्हणतो, बुंद पुढे घुलं जाणारी, हे आजने उद्या सगळं विनाश पावणार आहे. संसार आपलं जे जीवन आहे ते जीवन जे आहे ते क्षणभंगूर आहे. आणि अशा पद्धतीचं आपण तात्पुरते आलेलो आहोत. आणि मग माणसाकडे जास्तीत जास्त महत्त्व काय आहे तर माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्यामध्ये बुद्धी देवाने दिलेली आहे. एक फार सुंदर हिंदीमध्ये कथन आहे, तर शास्त्री म्हणून एक ग्रस्त होते, त्यांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे कि जिस दिन आदमी तनकर खड़ा हो गया उसके पेट पर उसके हृदय ने और उसके हृदय पर उसके मस्तिष्क ने विजय पाई. फार मार्मिक आहे की सर्वसामान्य प्राणी जे आहेत ते प्राणी कसे असे आहे की त्यांचं शिर म्हणजे डोकं, पोट, पाठ हे सगळं साधारणपणे एका लेवलला आहे.
काही अपवाद आहेत जिराफासारखे उंटासारखे, हां, पण नॉर्मली जे आहे ते सर्वसाधारणपणे ही प्रकार आहे. आणि माणूसही पूर्वी असाच होता, काय चारी पायावरती चालत होता. जेव्हा तो चतुष्पादाचा द्विपाद झाला त्यावेळेला तो उठून उभा राहिला आणि त्यावेळेला पोटावरती हृदयाने आणि हृदयावरती मस्तिष्क डोक्याने मेंदूनी विजय मिळवला असं म्हणतो. म्हणजे आपण नुसते पोटार्थी आहोत काय, अन्नवस्त्र निवारापुरतं मर्यादित आहोत का? नाही. त्याच्या पलीकडे मन आहे, त्याच्या पलीकडे भावना आहे, त्याच्याकडे विचार आहे, चिंतन आहे, मनन आहे, सगळं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन त्याची ती परिपक्वता जी आहे ती मेंदूच्या स्थानी आहे. बुद्धी हाही माणसाचा प्रमुख भाग आहे. काल जसं सरांनी सांगितलं की हसणारे प्राणी कुठे नाही, माणूस हा हसणारा प्राणी आहे. काय मनुष्याचं एक व्यवस्थित त्याचं लक्षण आहे की माणसंच फक्त व्यवस्थित हा करून हसू शकतात, बाकी कुठलाही प्राणी हसू शकत नाही. तसं माणसामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काही तत्व असेल तर त्याची बुद्धी आहे. आणि म्हणून माणूस जन्म अतिदुर्लभ का म्हटलेला आहे की हाच जन्म असा आहे तुम्हाला मिळालेला की ज्यावेळेला तुम्ही विचार करू शकता, कारण तुमच्याजवळ प्रगल्भ बुद्धी आहे. बुद्धी काय करते? तुमची बुद्धी आहे म्हणून विचार आहे, विचार आहे म्हणून विवेक आहे, जो आता जास्ती हरवला झालं. विचार आहे लोकांच्या पुढे, पण तो त्या पुढे जो विवेक यायला पाहिजे तो नाही आहे. या विवेकाची कास धरायला सगळ्या संतांचा आग्रह आहे. आणि म्हणून ते प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी आपल्यावरती बोध करून जायचं असतं. हा जो भाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून तो सांगतं की माणूस जन्म अतिदुर्लभ आहे. ह्या मनुष्य धर्मामध्ये तुम्हाला तुमचं सार्थक जे आहे ते घडून आणायचं आहे, नाहीतर पाणी केरा बुदबुदा असं माणूस आहे. आणि मग देखतही छिप जायगा जो तारा प्रभात, उदाहरण देतात की प्रभातीचा जो तारा असतो तो फार थोडा वेळ टिकतो आणि फार वेळाने निघून जातो. तशा प्रकारचं तुमचं आमचं जीवन आहे. परंतु ते खऱ्या अर्थाने जर कृतार्थ ठरवायचं असेल तर आपल्याला त्याचा आधार घ्यायला हवा. हे जे तत्वज्ञान आहे ते जीवनाचं तत्वज्ञान या सगळ्या संतांनी जे सांगितलं तसंच ते कबीराने पण सांगितलं आहे. कबीर हा एका दृष्टीने बघितला तर त्या भाषेने तो वेदांताच्या गोष्टी पण बोलतो. हे फार सुंदर पद आहे. जल में कुंभ है, कुंभ में जल है, बाहर भीतर पानी, पानी फूट कुंभ, जल जलही समाना, येऊ तत्व कथोज्ञानी. जे वेदांनी आपल्याला सांगितलं आहे किंवा जे सर्व पंडितांनी सांगितलं आहे ते अत्यंत सोप्या भाषेत तो सांगून जातो. तो काय म्हणतो? जल में कुंभ आहे, पाण्याचं सरोवर म्हणा किंवा तळ म्हणा किंवा एखादा चौथा मोठा हौद म्हणा. तो हौद आहे, त्या हौदामध्ये एक मडकं आहे, एक माठ आहे. त्या याच्यामध्ये बाहेर पाणी आहे सगळ्या हौदामध्ये आणि त्या माठामध्ये पण पाणी आहे. जल में कुंभ है, कुंभ में जल है, हां, बाहर भीतर पाणी, पाणी बाहेर पण पाणी आहे त्या माठाचा. हा जो माठ आहे त्या माठाच्या आतमध्ये पण पाणी आहे, त्याच्या बाहेर पण पाणी आहे. हे सगळं बाहेर आहे, हे सगळं हौद आहे, हे माठ आहे, या माठामध्ये पण पाणी आहे. हां, जल में कुंभ है, कुंभ में जल है, बाहर भीतर पाणी, पाणी फूट कुंभ, जल जलही समाना, येऊ तत्व कथोज्ञानी. विद्वान लोकांनी जे सांगितलं ते त्यांनी अत्यंत सोप्या उदाहरणात सांगून दिलेलं आहे की आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व या परमतत्वाचाच एक भाग आहे, त्याच्यातलाच हा एक भाग आहे. ते परम आहे म्हणून ते तत्व परमतत्व, हे आत्मतत्व आहे म्हणून छोटं तत्व. आत्मा आणि परमात्मा, या आत्मा आणि परमात्म्याचं मिलन जे आहे ते होणं म्हणजे जीवनाची इथे कर्तव्यता आहे. हे जसं आपल्याला तत्वज्ञानामध्ये सांगितलं जातं तेच तत्वज्ञान तो या उदाहरणामध्ये सांगून देतो की हे जे गोष्टी आहेत अशा बारीक बारीक गोष्टीत कबीरांनी असं प्रत्येक ठिकाणी त्याचं विवेचन करून दिलेलं आहे. कबीर हा तसा म्हटलं तर मग ज्ञानमार्गी आहे, अत्यंत बुद्धिवादी, काटेकोर. एक गोष्ट सांगतात कबीराची, सर जरा विरंगुळा म्हणून सांगतो की काशीमध्ये राहत होता. हां, लोक आपल्याला माहिती आहे आता सगळेजण प्रयागला जाऊन बुडी मारून येतात, अमुक करतात, ब्राह्मण जे आहे ते अर्घ्य देतात. तर तिथे लोक अर्घ्य देत होते. हा तिथे जाऊन पाणी उपसून शेजारी फेकून देत होता. अशी कथा आहे, खरं खोटं देवाला माहिती आहे. परंतु ही जी कथा आहे ती मार्मिक आहे. काय होतं तर लोकांनी त्याला सांगितलं असं नाही करायचं बाबा, हे पाणी घ्यायचं आणि ते असं खाली होतायचं. तो म्हणला काय हो सर, माझ्या मित्राचं इथं शेत आहे म्हणतो, त्याला मी पाणी देतोय, ते समजा 2 मैलावर आहे. तर ते लोक म्हणले असं जाणून पाणी कधी पोहोचणार आहे का? त्याचं कबीराचं उत्तर असं आहे की भर हाताने तुम्ही घेतलेलं पाणी हे खाली सोडल्यानंतर नेहमी वरती स्वर्गाला जाऊन पोहोचतो तुमच्या पितरांना, तर मी इथनं पलीकडे टाकलं पाणी 2 मैलावर झालेला माझ्या शेतावर का पोहोचू नये? हा बुद्धिवाद आहे. म्हणजे आपण बुद्धिवादिता म्हणतो ती तर्कणा जी आहे, ती शक्ती जी आहे, ती शक्ती अशा प्रकारच्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा दिसून येते. आणि म्हणून तो प्रत्येक ठिकाणी असं काटेकोरपणाने बोलत राहतो. आणि मग तो अशी उदाहरणं पण अशीच देतो आणि त्याच्यासाठी स्पष्ट करत जातो
आणि अशा प्रकारे लोकांचं प्रबोधन जे करण्याचं काम आहे ते सगळ्या संतांनी केलं. त्यांनीच केलं असं नाही, सगळ्या संतांनी केलं. तेच काम त्यांनी पण उत्तरेमध्ये केलेलं आहे. हे जे ज्ञानमार्गाची गोष्ट आहे ती कबीर तिथे सांगतो. पण त्याचबरोबर तो जेव्हा बुद्धिवादिताच्या आधारावरती बोलतो त्याच वेळेला तो भक्तीकडे पण जातो, तो कर्मयोगाकडे पण जातो. स्वतः कर्मयोगी होता. तो कधी असं म्हटला नाही की बा मी संन्यास घेतो आणि मी बाहेर जातो राहतो, हिमालयात जाऊन राहतो. दोन एक बायको गेली, दुसरी बायको पण झाली, मुलगा पण झाला, मुलगी पण झाली, विणकर म्हणून काम पण करत होता. पण तू त्याच्याबरोबर काय विवेक आहे? विवेक तो तो साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गहिर आहे थोथा देई उडाय. साधूचा स्वभाव कसा पाहिजे, माणसाचा स्वभाव कसा पाहिजे, सुपासारखा पाहिजे. महिला मंडळाला जास्ती लक्षात येईल माझ्यापेक्षा. साधू ऐसा चाहिए, तुम्ही दाणे आहेत ते गरम करून झाले की पाखडतात की नाही. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, त्याची जी फलपट आहेत ती तयार होतात. सूप सुभाय, सार सार को गहिर आहे, चांगलं चांगलं जे आहे ते जवळ ठेवायचं आणि नको आहे ते काढून टाकायचं. बघा ना, मगाचा सिद्धांत गुरुतत्वाचा जो आहे तो सिद्धांत इथे सुपामध्ये पण आहे. की जे खोट आहे ते काढून टाकायचे आहे, जे अज्ञान आहे ते काढून टाकायचं आहे, जे त्याज्य आहे ते काढून टाकायचं आहे, जे वैकल्पिक आहे ते सोडून द्यायचं आहे, आणि जे गायी आहे ते घ्यायचं आहे, जे सत आहे ते घ्यायचं आहे, जे असत आहे ते सोडून द्यायचं आहे, जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे, जे वाईट आहे ते सोडून द्यायचं. हे द्वंद्वात्मक आहे ना सगळं. हे द्वंद्वात्मक जे आहे त्या द्वंद्वात्मकामध्ये आपल्याला जे चांगलं आहे ते स्वीकार करणं, ग्राह्य धरणं आणि बाकी नको आहे ते सोडून देणं हा संतांच्या मूळ याचा स्वभाव आहे. आणि त्याचंच प्रतिपादन प्रत्येक ठिकाणी त्यांनी करून दिलेलं आहे. हा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे तो सांगतो. कर्माचा सिद्धांत सांगताना तो हे सांगतो की बा मी विणकर आहे, मी विणकर काम करतो, परंतु माझं कसं आहे की मी घरी आलेला पाहुणा जो आहे त्याला मला निदान पक्षी जेवून घालता आलं पाहिजे. साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना राहूं साधू न भूखा जाए. त्याची संकल्पना काय आहे त्यावेळेच्या काळाच्या हिशोबाने आहे, परंतु ती कशी आहे त्याच्यावरला बोध फक्त आपल्याला तोच घ्यायचा आहे की विवेक. तो काय म्हणतो की साईं इतना दीजिए, हे परमेश्वरा तू मला इतकं तरी दे. आणि इतकं दे म्हणजे असेल माझा हरी देईल खाटल्यावरही नाही. मी काम करतो, कष्ट करतो, विणकर आहे, विणतो, शाल घेतो, विकतो बाजारामध्ये, त्याच्यापासून 2 पैसे मिळवतो, पण हव्यास धरत नाही. हे काम करतो, हव्यास नाही धरणार. या शालीचे मला 200 नाही 2000 मिळावे असा हव्यास धरणार नाही. त्याची किंमत 200 असेल तर मला 200च मिळू दे आणि माझा विवेक मला जागृत राहू दे. त्याच्यामध्ये साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, माझं कुटुंब आहे, माझे बायकापोरं माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांचं भरण पोषण करू दे. साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना राहूं साधू न भूखा जाय. माझ्याकडे कोणी आलं तर त्याला खाऊ घालण्याची ऐपत माझी असू दे. माझे 4 इंगळे उभारू दे, माझं फ्लॅट होऊ दे, मला 42 लाखाची मर्सिडीज माझ्याकडे असू दे. हा भाव त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामध्ये नकारात्मक भूमिका जी आहे ती नाही आहे, फक्त त्या विवेकाचा भाग जो आहे तो तिथे आहे. अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी तो आपलं प्रतिपादन जे आहे ते करत असतो. ह्याच्यामध्ये जसं त्यांनी कर्मयोगाची गोष्ट सांगितली तसं त्यांनी भक्तीची गोष्ट सांगितली. परंतु भक्तीच्या बाबतीत आपण बघितलं तर काय होतं कित्येक वेळेला की फार सोपं वाटतं लोकांना. असं वाटतं की भक्ती पूजा केली, अर्चा केली म्हणजे सगळं सोपं झालं का? नाही म्हणतो. कबीराची जी भक्ती भावना आहे ती भक्ती जो आहे तर आपण मूळ जे बघितलं, जसं सांडिल्याने सांगितलं आहे, नारदाने सांगितलं आहे, सा परम प्रेमरूपा, अमृत स्वरूपाचं हे जे भक्ती आहे ते प्रेमरूप आहे. सा परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाचं. हे जे परमप्रिय असे जे परमेश्वराबद्दलचं प्रेम आहे ती भक्ती खरं म्हणजे. मंदिरात जाता येता चप्पल बूट काढून फोबाडात मारून घ्यायचं आणि पुढे जायचं, ती काही भक्ती नव्हे. हा जो काही भाग आहे हा उपचाराचा भाग आहे, वरवरचा भाग आहे. त्याच्यामध्ये लक्ष निम्म आपलं त्या चपला बुटांकडे आहे की ते राहतात का नाही राहत, आणि जाता येता आपण केलेल्या पापाचं क्षालन व्हावं म्हणून आपल्या थोबाडात मारून घ्यायचं आणि पुढे सरकायचं. तिथे जायचं, घाई गर्दीमध्ये गोंधळात उभं राहायचं, आणखीन 1 मिनिट जा करून हाकलतात, धक्का मारतात, फोडतात, त्या पुढे जा म्हणतात आणि त्याला आपण धक्के सरळ खात जायचं. तो म्हणतो मोको कहाँ ढूंढे बंदे. परमेश्वराबद्दल तो म्हणतो मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, नहीं खाल में नहीं पूछ में, ना हड्डी ना मांस में, ना मैं देवल ना मैं मस्जिद, ना कभी कैलाश में, खोजी होय तुरंत मिली हों पल भर की तलाश में. काय कबीर सुनो भाई साधो सब सांसों की सांस. जे काही आहे ते सगळं तुमच्या श्वास प्रश्वासात आहे. मोको कहाँ ढूंढे बंदे, तुम्हाला कुठे काय शोधायला जातो, कशाला जातो काशीला रामेश्वरला इकडे तिकडे, कशाला जातो घाई गर्दीमध्ये त्या ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या घाई गर्दीमध्ये जायचं, तिथे 1000 रुपयाची रांग लागली तर ही रांग, 5000 दिले तर ही रांग,
मग VIP रांग, मग अमक्याची रांग, तमक्याची रांग, फलाणीची रांग, सलाणीची रांग, हा भानगड करायची गरजच नाही म्हणतो. मुको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, नहीं खाल में, नहीं पूछ में, ना हड्डी ना मांस में, ना मैं देवल, मी काय देवळात नाही, ना मैं मस्जिद, ना मस्जिदीत आहे, ना मैं देवल, ना मैं मस्जिद, ना काबे कैलाश में, काबामध्ये पण नाही, कैलासावरती पण नाही, ना काबे कैलाश में खोजी होय. तुला जर खरोखरच माझा जर अभ्यास घ्यायचा असेल, ध्यास घेऊन अभ्यास करायचा असेल तर खोजी होय तुरंत मिली हो, तुरंत मिळणार, क्षणामात्र मिळणार. खोजी होय तुरंत मिली हो, पलभर की तलाश में, काय कबीर सुनो भाई साधो, सब सांसों की सांसों. या शास्त्रोत्सवामध्ये आहे. मगाशी आपण जसं म्हटलं रामराम करतोय, विनोबा बाबा यांच्याकडे मी गेलो तेव्हा ते नमस्कार केला, त्यांनी उलटा नमस्कार करायला सुरुवात केली. मी संकुचित झालो एकदम की एवढा मोठा माणूस आणि तू माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रतिनमस्कार करतो. त्यांनी काय सांगितलं, तू खेडेगावात हिंडतो की नाही? हो. रामराम म्हणतो ना आपण? हो. मग राम राम कशाला म्हणतात दोनदा? त्याचा एकच अर्थ आहे, मीही राम तूही राम, माझ्यातल्या रामाचा तुझ्यातल्या रामाला नमस्कार आहे, हा त्याचा अर्थ आहे, म्हणून तो रामराम आहे. मग तिथे तू वयाने लहान आहेस का मोठा आहेस? त्या दिवसापासून कोणी मला पाय पडलं तरी मी त्याच्या पाय पडतो. लोक म्हणतात काय तुम्ही कशाला वागता? म्हटलं तुम्ही वाकू नका म्हणजे मी वागणार नाही बा, वयोमानाने जास्त वागता येत नाही. परंतु हे वाकण्याचा उद्देश काय आहे की तुझ्यातलं जे आत्मतत्व आहे, तुझ्यातलं जे परमतत्व आहे, त्याला माझ्यातल्या परमतत्वाचा नमस्कार असतो. ओशोंच्या व्याख्यानाला मी जायचो नेहमी. ओशो नेहमी शेवट करताना असंच म्हणायचं, तुमच्यातल्या देवाला माझ्यातल्या देवत्वाचा नमस्कार असो. हे जे देवत्व पाहायचं दुसऱ्या ठाई, हीच खरी माणुसकी आहे, हेच खरं उदात्तता आहे, हीच खरी उच्चतेची बाब आहे. आणि अशा प्रकारची प्रेमभावना जी आहे ती भक्तीच्या मुळाशी आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो की हे जे प्रेम आहे ते प्रेम, हे प्रेमन बाडी उपजय, प्रेमन हाट बिकाय, राजा परजा जेही रुचाय, शीस दई लई जाय. मग असे म्हटलं तसं कंडिशनल बोलतो दरवेळेला. हां, कंडिशन कशी आहे बघा, प्रेमन बाडी उपजय, प्रेमन हाट बिकाय. प्रेम हे काही वाडीमध्ये तुम्हाला मिळणारी वस्तू नाही. प्रेमन बाडी उपजय, कुठे शेतकामामध्ये काही उगवणारी वस्तू नाही. प्रेमन हाट बिकाय, हाट म्हणजे बाजार, ती काय बाजारात मिळणारी वस्तू नाही आहे. प्रेमन बाडी उपजय, प्रेमन हाट बिकाय, राजा परजा जेही रुचे. ज्याला कोणाला वाटत असेल ते राजा असो प्रजा असो, त्या राजा प्रजेला महत्त्व नाही आहे. गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, लहान असो, अछूत असो, ब्राह्मण असो, कोणी असो, मुसलमान असो, ब्राह्मण असो, कोणी असो, शीस दई लय जाय. कंडिशन कुठे आहे? गळा कापून ठेव आणि मग आत जा. हां, हे जे काय आहे ते त्याच्यामध्ये महत्त्वाचं तत्व आहे. प्रेम ही इतकी सुलभ वस्तू नाही आहे. वन साईड लाव, जे माझ्यात बघितलं वा वा किती छान सुंदर, नाही. खऱ्या अर्थाने जे परमेश्वराबद्दलची जी प्रेम भावना आहे ती प्रेम भावना, तिथे अहमचा त्याग आहे. शीस म्हणजे काय? हे आपलं मस्तक जे आहे ते आपलं पगडी. आपण तुम्ही बघितलं शिकारमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मात्र पगडी आहे. या पगडीला महत्त्व काय आहे? ती पगडी खाली उतरवणं म्हणजे अपमान आहे. एखाद्याने त्याचं पगडीचा हिसकावून घेतलं, त्याला हात लावला तर तो फार मोठा अपमान आहे. कारण काय तर ती त्याच्या अस्मितेची खूण आहे, ती त्याच्या पावित्र्याची खूण आहे, ती त्याच्या श्रेष्ठत्वाची खूण आहे. माझ्यात जे काही श्रेष्ठ आहे ते श्रेष्ठ काय आहे? मी. मग तो काय म्हणतो की प्रेम गली अतिसाकरी तामी दोन समाई. तो म्हणतो काय की जब मैं था तब हरि नाही, जब मैं था तब हरि नाही, जब हरि हैं हम नाही. प्रेम गली अतिसाकरी तामे दोन समाई. जेव्हा मी होतो, माझ्यातला अहम जोपर्यंत जागा होता आणि जोपर्यंत मी त्या हिशोबाने चालत होतो तोपर्यंत मला परमेश्वर भेटला नाही. आणि ज्यावेळेला परमेश्वर भेटला त्यावेळेला माझा मीच राहिलो नाही. हां, तू करता तू भया मुझमें रहीन मैं. तो म्हणतो तू करता, मी तू म्हणत होतो, पण होता होता मी असा झालो की तू करता मी तुझाच होऊन गेलो. हा जो आहे तो भक्तिभाव आहे. भक्तिभाव म्हणजे परमेश्वरापाशी जाऊन उभं राहणं. कबीर त्याचा विरोध करतो दर ठिकाणी. तो म्हणतो मला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनुआ तो दहदिशी फिरे, हे तो सुमिरन नाही. मला तो करमे फिरे, हातामध्ये माळ घ्यायचे, मला तो करमे फिरे, माळ जपली जाते, मला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, राम 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 राम. मला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनुआ तो दहदिशी फिरे. मन मात्र 100 ठिकाणी हिंडतंय. आज काय झालं, दुपारी काय जेवायला केलं होतं, घरी सुनेनी काय आत्ता आपण इथनं गेल्यानंतर मिळणार आहे का नाही, सुनबाईंनी काय करून ठेवलंय का नाही, तिला काय कामाची हौसच नाही गे वगैरे वगैरे काय डोक्यात विचार. हां, मला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनुआ तो दहदिशी फिराय, हे तो सुमिरन आहे. तो हे सुमिरन नाही आहे.
मग काय कर का मन का छांडी काय मन का फेर. लगेच उपाय पण सांगून टाकतो दुसऱ्या अध्यायामध्ये की माला जो आहे तुझ्या हातातली ते कर का मन का छांडी काय, हातातले जे मण्याचे मान आहे तर फेकून दे पाहिजे तर. आणि मग मणीत जर फिरवायचं असेल तर हातातल्या त्या लाकडाचा मणी फिरवू नको, मनाचा मणी फिरव. आणि हा मनाचा मणी जो आहे तो तुझा जर फिरला तर जी बाह्यदृष्टी तुझी आहे तिचा अंतर्मुख झाली. सुरत समाणी निरतिमे, फार सुंदर दुआ आहे कबीराचा. सुरती समाणी निरतिमे निरती भई निर्धार, सुरती निरती परचा भया तब खुले स्वयंद्वार. हे परमेश्वराची जी दारं आहेत ती जी उघडी होणार आहेत ती केव्हा उघडी होणार आहेत? सुरती समाणी निरतिमे निरती भई निर्धार, सुरती निरती परचा भया तब खुले स्वयंद्वार. परचा शब्द आहे ज्ञानेश्वरांनी 3रा अध्यायामध्ये ओळखी शब्द वापरला आहे. हां, एकूण ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठित जेथे ओळखी सवय पावी जेथे तुला, हेरू कर्मयोग जाण जथं जातक जणी पण होण्या निर्वाण पाविती गेले. हे मार्ग जरी दोन्ही परी एकावटी निदानी जसं सिद्ध साध्य भोजनी तृप्ती आहे की. तिथे जसं ज्ञानेश्वर ओळख शब्द वापरतात, ओळख परिचय होणं, हां, तसं इथं तो म्हणतो परचा परिचय होणं, परिचय करून देणं. ओळखी पावी जे तद्रुपता. तसं यांनी सांगितलं की ह्याच काय आहे ते कसं आहे की तुझा सुरती समानी निरतिमे, कुठलीही रती वाईट नाही आहे. आकर्षण असणं ही वाईट नाही. रती एखाद्या गोष्टीबद्दलचे लगन, एखाद्या गोष्टीबद्दलचं प्रेम हे वाईट कधीच नाही. त्याच्याबद्दलची आस्था, त्याच्याबद्दलची आपुलकी. कारण आपण असं नाही आहे, निरीच्छ नाही आहेत लोक. काल जसं सांगितलं की संत हे निरीच्छवादी नाही आहेत, सगळ्याचं सोडून द्या वगैरे करणारे नाही आहे. ते काही वाटेल तसं लावून वाटेलचं राहावं असं सांगत नाही. सुरती समानी निरतिमे, सुरती ती रती आहे ती लगन आहे पण ती चांगली आहे, सु आहे. पण दुसरी जी आहे ती निरती आहे. सूमध्ये चांगली आहे तेवढ्यापुरती आहे. हो, हे यौवन आहे त्याच्यामध्ये चांगलं छान आहे, केस मोठे लांब आहेत, पण ते कायम टिकणार आहेत का? नाही. ते सू आहे, चांगलं आहे, त्याची निगा राखा, त्याचं काम करा, पण त्याच्यामध्ये गुंतून पडू नका. तेच स्थायी आहे समजू नका. सुरती समाणी निरतिमे, निरती रती लगन ती नी प्रपरापसम अनुअवनिस निरदुसदुरविया अंगी आधी अपियती. आपल्याकडे जे उपसर्ग आपण शिकतो 10वीत शिकलो ना, त्याच्यामध्ये नी उपसर्ग आहे. नी म्हणजे काय? निबंधामधलं नी. नी म्हणजे पूर्ण रूपेण, नी म्हणजे पूर्ण रूपेण, नी म्हणजे पूर्ण रूपेण जो बांधलेला असतो तो निबंध. निबंध म्हणजे नी जो आहे तो पूर्ण रूपेने जो बांधलेला असतो, त्याला काहीतरी सिक्वेन्स असतो. आपण पत्त्यामध्ये जसं सिक्वेन्स लावतो तसं सिक्वेन्स आहे. एकातनं दुसरा मुद्दा, दुसऱ्यातनं तिसरा मुद्दा, त्याला निबंध म्हणतो आपण. तसं हा नी पूर्ण रूपेण जो रती झालेला आहे, मग ही रती कोणाशी आहे? तात्पुरती नाही आहे ना. मग तात्पुरतं काय नाही आहे? हे जग तात्पुरतं आहे, तुम्ही आम्ही तात्पुरतं आहोत. हे तात्पुरतं आहे, हे तात्पुरतं, हे तात्पुरतं, हे तात्पुरतं. मग जे रती लागायची निरंतर ती कोणाशी लागू शकते? फक्त त्या अविनाशी परमात्म्याशी लागू शकते. आणि मग सुरती समाणी निरतिमे निरती भई निर्धार. आणि मग ती जी निरती आहे ती जेव्हा निर्धार होऊन जाते त्याला दुसरा कुठलाही आधार राहत नाही. सुरती समाणी निरतिमे निरती भई निर्धार, सुरती निरती परचा भया. हे अभिज्ञान जेव्हा ज्याला होतं, काय क्षणिक आहे आणि काय चिर आहे याचं अभिज्ञान मला झालं तर मग मी धरून पावतो. याचा अर्थ वास्तवाशी अवेर नाही, परंतु वास्तवाचा बोध करून घ्यायचं आणि त्याचं वैवर्थ जे आहे ते लक्षात घेऊन आपण जर परमतत्वाशी आपली खोंगाट बांधली तर ती जी बांधली ती आपल्याला उपयोगी पडणार आहे. सुरती समाणी निरतिमे निरती भई निर्धार, सुरती निरती परचा भया तब खुले स्वयंद्वार. अशा प्रकारचे दरवाजे जे ते उघडे होऊन जातील असं तू सांग. आणि हे जे मूलतत्व आहे ते मूलतत्व त्या भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला जर साध्य करायचं असेल तर आपला अहम जो आहे तो त्याचा कुठेतरी त्याग करायला पाहिजे. म्हणून मग सांगितलं ते त्यांनी फार सुंदर उदाहरण सांगितलं. जब मैं था तब हरी नाही, अब हरी आहे हम नाही. प्रेम गली काशीचा होता ना, प्रेम गली अति सांकरी. काशीच्या मध्ये अजूनही काय काय गल्ल्या एकदम छोट्या आहेत. आपल्याकडे सुद्धा कसबा पेठेत जाऊन बघा, त्या इलेक्ट्रिकलच्या दुकानाच्या तिथे गल्ल्या एकदम छोट्या छोट्या. काशीच्या गल्ल्या एकदम छोट्या. त्याचं उदाहरण देतो तो. प्रेम गली अति सांकरी. प्रेमाची गल्ली आहे ना ती इतकी अरुंद आहे रे बाबा की त्याच्यात नाही काही 2 जण लावू शकत नाही. आणि मी जर राहिलो तर मला हरी भेटणार नाही, हरी जर असले तेव्हा मी राहणार नाही. तर ही जी भावना आहे प्रेम भावना, ती प्रेम भावना असेल तर ती जी आहे ती भक्तीची मूळ भावना आहे. मग तिथे उपास करायला हे शारीरिकदृष्ट्या काल जसं सरांनी सांगितलं की शरीर सुदृढतेच्या दृष्टीने उपास हा आवश्यक आहे. म्हणजे खाण्याचं जो बंधन आहे त्याचा उपास करा. पण तो म्हणतो दिनभर रोजा रखत आहे राहणं हानत आहे गाय,
ये तो खून व बंदगी कैसे कसे खुदी खुदा आहे. दिनभर मुसलमानांना फटकारतो, हिंदूंना सगळ्यांना फटकारतो, कोणालाही शिल्लक ठेवत नाही. अगदी तुकारामाचा सख्खा मोठा भाऊ आहे, झोडपून काढायला कबीर कुठेही कमी करत नाही. अत्यंत बुद्धिवादी, अत्यंत सरळ सोडळ मारणारा. तो म्हणतो दिनभर रोजा रखत आहे, रात वाहनत आहे गाय. दिवसभर रोजा सांभाळायचा आणि अगदी पाणी बिणी सुद्धा प्यायचं नाही, काय करायचं, रात्री गाय मारायची. दिनभर रोजा रखत आहे, रात वाहनत आहे गाय. ये खून वो बंदगी, बंदगी म्हणजे आराधना. ये खून वो बंदगी कैसे खुशी खुदा आहे, तुझ्या खुदाला कशी खुशी होत असेल इथं. तो म्हणतो बकरी पाती खाती है ताकी काडी खाल. बकरी पाती खाती है, कसा बुद्धिवाद आहे बघा, कसं तर्कणा शक्ती आहे बघा. बकरी पाती खाती है ताकी काडी खाल, जो नर बकरी खाता है ताको का नावाल. तो म्हणतो बकरी जर पाती म्हणजे गवत खाते आणि तिला शिक्षा काय होते, तर तिला मारलं जाते. बकरी पाती खाती है ताकी काडी खाल, तो त्याची खाल काढतो म्हणजे तिचे चांबडे काढतो, आणि तू जर बकरीलाच मारतोय ताको का नावाल, तुला काय हवाल मिळणार आहे वरती, तुझा न्याय कसा होणार आहे. म्हणतो बकरी पाती खाती है ताकी काडी खाल, जो नर बकरी खाता है ताको का नावाल. हे जे काही बुद्धिवाद आहे तो बुद्धिवाद, आणि हे त्याच्याबद्दलचं सांगणं आणि इतक्या साध्या साध्या सोप्या सोप्या उदाहरणं देणं. कारण तो पंडित नव्हता, अत्यंत कठीण करून कुठली सांगायची वस्तू नव्हती त्याच्याकडे ना, सर्वसामान्य गोष्ट होती. आणि त्यामुळे तुमच्या आमचे जे जीवनातले अनुभव आहेत, रोजच्या जीवनातल्या जी गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं प्रतिपादन करता करता तुम्हाला आम्हाला बोध द्यायचा आहे. त्या गोष्टी तुमच्या आमच्या गळी उतरवायच्या आहेत. त्याच्यासमोर बसणारे तुमच्यासारखे सगळे श्रोतवर्ग नाही आहे, सर्वसामान्य लोकांच्यात राहणारा माणूस आहे. कारण त्याला कोणी व्यासपीठावर बसून मोठ्या याच्यावर केलेलं नाही, कुठल्या तरी झाडावर बसायचा, झाडाच्या पारंब्यावर बसायचा आणि तिथे जाऊन व्याख्यान द्यायचा. आणि जे काय 4 लोक गोळा झाले असतील खेड्यापाड्यातले इकडचे तिकडचे शेतकरी मजूर काम करे, त्यांच्या पुढे बोलायचं आहे ना. तर त्यांच्या पुढे बोलताना तुमच्यासारखा श्रोतवर्ग त्याला त्यावेळी मिळाला नाहीये. मग त्यांच्या पद्धतीने तो त्याच्या पद्धतीने सांगतोय त्यांना, मग ही उदाहरणं देतो, हे सगळं काम साधून देतो. अशा प्रकारचं भक्तीच्या बद्दल असू द्या, प्रेमाच्या बद्दल असू द्या, प्रत्येक गोष्टीबद्दल असं आहे. त्यांनी जे मला सांगितलं की हाताचा मणी फिरव न, मनाचा मणी फिरव. हे मन तुझं जे आहे, जे बहिर्मुख अवस्था आहे तुझ्या याची, बाहेरचं सगळं हे माझं ते माझं ते माझं करतोयस, अंतर्मुख हो ना थोडंसा, आतमध्ये डोकावून बघ. आत्मंत्री डोकावून बघितलं तुला तुझा माणूस भेटेल. कस्तुरी कुंडल वसाय प्रकट उंडाय बन माही, ऐसे घटमे पिवाय दुनिया जाणे नाही. कस्तुरी कुंडल वसाय मृगट उंडाय बन माही, त्या हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते, परंतु हरणाला माहीत नाही की माझ्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, आणि म्हणून ते इकडे तिकडे सगळीकडे हिंडत राहतं. कस्तुरी कुंडल वसाय मृगट उंडाय बन माही, ऐसे घटमे पिवाय दुनिया जाणे नाही. इतकी साधी सोपी गोष्ट आहे रे बाबा, तुझ्याजवळ आहे सगळं. कुठे जागा चुकलास, कुठे चाललास, ही जे काही बौद्ध अमृत आहे ते सगळं कबीराच्या सगळे जागोजागी आपल्याला दिसून येते. कबीरांनी त्याच्यामध्ये नाथ संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव आहे. हठयोगाचे, आता हा आमचा मित्र योगाच्या जलपर्यंत काम करणारा माणूस आहे. हे योगाचा जी गोष्ट आहे, कबीर सुद्धा त्या पंथाचा प्रभाव त्याच्यावरती सुद्धा आहे. आणि मग जो कछु पिंडे सोई ब्रह्मांडे, माझ्या पिंडात जे काय आहे तेच या ब्रह्मांडामध्ये आहे. हे जे बेसिक प्रिन्सिपल आहे त्याचा आधार तो घेतो. मग त्याच्यामध्ये कुंडलिनीच्या अनेक पद आहेत, कबीराच्या याच्यामध्ये अनेक पद आहेत. कुंडलिनीच्या जागृती, ती कुंडलिनी जागृती सुद्धा, म्हणजे मला कोणाचा अपमान करायचा नाही, अवमान करायचा नाही, पण आपल्याकडे काय काय असं सांगतात लोक. असं मी सभेत गेलेलो आहे, ते सगळेजण बसलेत, समोर 1000 लोक. मग सांगितल्याप्रमाणे कोणी 500 रुपये देऊन आले, कोणी 1000 रुपये देऊन आले, कोणी 5000 देऊन आले. आणि मग ते सांगतात की आता ध्यानधारणा करा, आणि मग तिथं आता हे करा, मुद्रा धरा, अमुक करा, आणि मग हळूहळू तुम्हाला आता ही भावना होत असेल, ही भावना आली, आणि अर्ध्या तासात सांगतात की तुमची कुंडलिनी जागृत झालेली आहे. आणि निम्मे लोक बाहेर आल्यानंतर सांगतात आमची कुंडलिनी जागृत झाली. काय इतकी सोपी गोष्ट आहे का? जे त्यात जाणकार आहेत ते त्यांना माहिती आहे ना की इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे तत्वज्ञान म्हणून ते बरोबर आहे, त्याच्यामुळे शास्त्र म्हणून बरोबर आहे, ते सिद्धांतांनी प्रगट झालेलं आहे. शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा प्रत्येक गोष्टीला मीमांसा त्याची झालेली आहे. तुमची कुंडलिनी शक्ती आहे ती 3.5 वलयामध्ये अधोन्मुखी झालेली आहे. ती चक्र भेदनपासून मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, सगळ्या याच्यामध्ये शेवटी ब्रह्मरंगापर्यंत जाऊन पोहोचते. सगळं काय नागा बाका नाचारे नाजा तेरी काया में गुलजार सायन्स कवल पर देख तू बैठे रूप आकार. कबीरांनी इतके सुंदर सुंदर वर्णन केलेले आहे त्याचे. चंदा झलके ही गट माई, अंधी आखन सुजे नाही, ही गट चंदा, ही गट सूर, ही गट बाजे अनाद तूर. अरे काय वर्णन करतोय त्याचं. आणि मग ही अनुभूती जी आहे ती कशा पद्धतीने प्राप्त होते त्याचं रसभरीत आणि सुंदर वर्णन आहे. आणि हे वर्णन काही आपाप कुठेतरी वाचून कुठेतरी काव्य समजायचं म्हणून आलेलं नाही, हे अनुभूतीतून आलेलं आहे.
हे स्वतःचा अनुभव आहे, त्यातनं आलेलं आहे, हे कुठेतरी अनुभवलं आहे म्हणून आलेलं आहे. मग आपण कविता म्हणतो की बाबा हे काय की बाबा ही जे काय आहे ते आपल्या ह्याच्यातनं ऊर्जा निर्माण होऊन त्याच्यामध्ये तुमचं जे प्रस्फुरित झालेली भावना असते ती कवितेच्या रूपाने प्रकट होते. हे जे काव्य आहे ते अशा प्रकाराने प्रकट झालेलं काव्य आहे. ते काय रला ट त्याला फ जोडून झालेलं काव्य नाही आहे. हे काव्य जे आहे ती काव्यात्मकता सुद्धा कबीर कित्येक ठिकाणी विसरत नाही. हे फार सुंदर असं कैक पद आहेत आणि काही कसं हे पण माझ्या घड्याळाकडे लक्ष आहे, 10 मिनिटात संपवतो. त्याच्यामध्ये गंमत अशी की तो सांगतो की हे जे काय आहे ते कसं आहे. एका ठिकाणी त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भक्तिभावनेचं वर्णन करताना फार सुंदर दोहे म्हणतो, फार सुंदर पद म्हणतो. लाली मेरे लाल की देखो तो हो गई लाल, लाली देखा ना मैं गई मैं भी हो गई लाल. लाली शब्दाचं लाल दिव्याचा समोर बघितलं, लाल जेव्हा थांबा. लाली मेरे लाल की जिथं देखो तो हो गई लाल, लाली देखन मैं गई. ज्ञानेश्वरांची विराणी आठवा. ही विरहिणी आहे. विरहिणी उभी पंथश्री. तो म्हणतो मी रस्त्यावरती उभा आहे. आशण्या झाई पड्या पंथ निहारी निहारी, जिबड्या झाल्या पड्या राम पुकारी पुकारी. किती अर्थता आहे बघा त्याच्यामध्ये. 2 ओळीमध्ये एवढी अर्थता प्रकट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. जिबड्या झाल्या पड्या राम पुकारी पुकारी. आशण्या झाई पड्या, माझ्या आखा डोळ्याला झापडं आलेली आहेत. आशण्या झाई पड्या पंथ निहारी निहारी. हे परमेश्वरा तुझी वाट बघून बघून माझे डोळे थिजले. मराठीमध्ये थिजले माझे डोळे. आशण्या झाई पड्या पंथ निहारी निहारी. तुझी वाट पाहता पाहता, तुझ्या मार्गाकडे बघता बघता. इथे अर्धा तास लेट झाला तर कार्य किती वेळ उशीर झाला, तुला इतक्या वेळच पाहता येत नाही, अमुक असं होत नाही. मुलगा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला जी सांगतात त्यांच्या मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. आशण्या झाई पड्या पंथ निहारी निबड्या, जिवड्या छाल्या पड्या, जिभेला चाले पडले राम पुकारी पुकारी. तुझं नाव घेता घेता ही अर्थता आहे. आणि ही अर्थता असेल तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. तेवढ्यात पुरतं तात्पुरतं काहीतरी करून भागणारं काम नाही आहे. काय ह्याच्यामध्ये म्हणूनसाठी त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक ठिकाणी असं सांगतं की ह्याच्यात तुम्हाला जी तीव्रता त्याची पाहिजे असायला, ही तीव्रता त्याची पाहिजे. आशण्या झाई पड्या पंथ निहारी निहारी. एकीकडे तो फार सुंदर सांगतो. काय म्हणतो की नैनों की करी कोठरी, पुतली पलंग बिछाए, पलकों का चिकडारी के ये को लिज आहे. काय कविताच आहे ही ना सुंदर. काय म्हणतो की नैनों की करी कोठरी, माझे हे नयन जे आहे, डोळे जे आहेत, ही कोठरी म्हणजे कक्ष आहे, एक दिवाणखाना आहे, समजा एक खोली आहे किंवा महालातली एक वास्तू आहे. नैनों की करी कोठरी, पुतली पलंग बिछाए. ही पुतळी जे त्यातली आहे ही त्याच्यावरती टाकलेला पलंग आहे म्हणतो. नैनों की कोठरी हे शयनकक्ष आहे. त्या शयनकक्षामध्ये ही पुतली जी आहे ती पलंग आहे. नैनों की करी कोठरी पुतली पलंग बिछाए, पलकों का चिकडारी के. मी त्याच्यावर चिक म्हणजे पडदा टाकलेला आहे. कशाचा? माझ्या पापण्यांचा. माझ्या पापण्यांचा पडदा त्याच्यावर टाकला आहे. आणि कोणाला आत घेतला आहे? ये को लिहारीच आहे. त्या परमेश्वराला मी आतमध्ये सामावून घेतलं म्हणतो. एकदा त्याचं दर्शन, एकदा त्याची अनुभूती मला झाली तर मग त्यांनी परत इकडे तिकडे कुठे जाऊ नये म्हणून माझ्या या नयनामध्ये, माझ्या डोळ्यामध्ये ते सामावून घेतलं मी त्याला. आणि माझ्या पुतळीमध्ये, या पुतळीमध्ये तो सामावलेला आहे. आणि म्हणून मी त्याला कुठे जायला परत चान्स मिळू नये म्हणून पिलकों को चिकडारी के पिय को लिहारीच आहे. हा जो प्रयोग आहे परमेश्वर आहे, त्या परमेश्वराबद्दलची ती आर्तता आहे आणि त्याच्याबद्दलचं प्रेम आहे. तीच खरी भक्तिभावना आहे. आणि ती हठयोगाच्या माध्यमातून प्रकट झाली, ती भक्तिभावनेच्या माध्यमातून प्रकट झाली, ती कर्माच्या माध्यमातून प्रकट झाली. म्हणून कुठलेही लेबल त्याच्यावर लावणं हे काही फार संयुक्तिक नाही. हठयोगाच्या बद्दल बोलताना, योगाच्या बद्दल बोलताना कबीर आणखीन एक गोष्ट सांगून जातो, त्याचा उल्लेख थोडक्यात करतो. त्या सांगतो की आपण म्हणतो सहजयोग हा शब्द हल्लीसुद्धा खूप आपल्याकडे सुद्धा काही काही ठिकाणी प्रचलित झालेला आहे की सहजयोग आहे. आणि मग त्याचं मगाशी जरा वर्णन, मी परत कोणाचा अवमान मला करायचा नाही, त्यांच्या श्रेष्ठत्व मी मान्य करतो. परंतु काय होतं कित्येक वेळेला त्याला बाजारी रूप येतं, ते येता कामा नये. सहजयोग फार सुंदर शब्द आहे खरं म्हणजे. सहज, तुम्ही शब्दाचा खेळ बघा. सहज, ज म्हणजे जन्मणारा. आपल्याकडे शब्द आहेत ना, अग्रज, अनुज. आपल्याकडे जो मोठा भाऊ असेल त्याला म्हणतो अग्रज आहे. लक्ष्मणाचा राम हा अग्रज आहे. भरत आणि शत्रुघ्न हे अनुज आहेत, त्याच्या मागणं आलेले आहेत, अनुकरण मागणं आलेले लोक आहेत. अग्रज अनुज, तसा सहज तुमच्या बरोबरीने जे आलेलं आहे
आत्मतत्व आणि परमतत्व हे दोन्ही एकसारखेच आहेत, परंतु याच्यात तो आला, त्याचं रूप वेगळं झालं, ते तिथे आहे त्याचं रूप वेगळं आहे, पण दोन्ही एकाच वेळेला एकाच देशातले आहेत. एकाच आईच्या पोटी जसं जन्माला यावं दोन यांनी जीवानी, तसं आहे ते. या परमतत्वाचंच तो आणि परमतत्व, ते तत्व आणि आपण हे दोन्ही एकच आहेत आणि ते सारखे आहेत आणि ते कायम माझ्यातच आहेत. ते सहज आहेत, पण सहज आहे सब कोई, मग सांगितलं कंडिशन झाले. परत तो दुसरा सहज शब्द, मी सहजपणे इथनं आलो होतो, मी सहज आलो इकडे म्हणून तुमच्याकडे आलो, म्हणून मी दातारांच्याकडे गेलो होतो म्हणून तो सहज इकडे आलो होतो म्हणून तुझ्याकडे आलो. त्यातली जी सहजता आहे ती सहजता त्या सहजयोगामध्ये नाही, हेही तो सांगायला कमी करत नाही. सहज आहे सब कोई कहे, सहज आहे मिले नको आहे. तो म्हणतो सहज म्हणून म्हणाल, पण सहजयोग इतका सोपा नाही की एका बैठकीमध्ये तुम्ही सहज योगी होऊन जाल. मग काय म्हणतो, सहज संतो सहज समाधी भली, ज्या दिन ते साई मिल्या सुरतन अंत चली. आखन ना मोंधू कान ना रोंगू, काय कष्ट ना धारू, खुले नयन हंस देखू, सुंदर रूप तिहारू. जह जह जाऊं सोई परिक्रमा, जो कछु करू सो सेवा, पूजू और न देवा. शब्द शब्द ऐका, शब्द निरंतर मनवा राता, शब्द निरंतर मनवा राता, मलिन वचन का त्यागी, उठत बैठत कबहू न बिसरे, ऐसी तेरी लागी. तुझी माझी लागी ऐसी लागी, लगन मीरा हो गई मगन जे आहे ती मीराबाई बघा आणि असा कबीर बघा, दोघं एकच आहेत. तर ही जी लागी आहे ती कशी आहे, निरंतर आणि उठता बसता म्हणजे प्रत्यक्ष उठा बसता काढताना नव्हे, प्रत्येक क्रियाकलापामध्ये उठत बैठत कबहू न बिसरे. अरे 24 घंटे तुझेच आहेत रे बाबा, माझं काय आहे. तेरा तुझे को सौंपते क्या लागे, मग तुझ्या बापाचं काय जाते माझ्या तुला देताना. ही फुलं मी तुला वाहतोय, ही फुलं काय मी निर्माण केली आहेत, ही वस्तू काय निर्माण केली, मी निर्माण केले, पाणी मी निर्माण केलंय का. मग तुला मी पाणी वाहतोय, तुला मी जातोय, तुला दक्षिणा देतो, तुला अमुक करतोय, तुला तमुक करतोय. आपल्याकडे फार स्वस्त झालेलं असो. गुरुजी आपल्याकडे येतात आणि सांगतात, मम आत्मना सत्यस्मृती प्राण तफल पाप्यता अस्माकं सकल कुटुंबांम क्षेर स्थायी आरोग्य संतती संपत्ती. कशामध्ये 11 रुपयामध्ये. हे 11 रुपये दक्षिणा गुरुजींना द्या, गुरुजी तुम्हाला हे सगळं मिळवून देतील. आणि नुसतं जे अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम. जे अप्राप्त आहे ते प्राप्त मिळू दे, ते प्राप्त आहे ते कायम माझ्याचकडे राहू दे. हे सगळं 11 रुपयात घडावायची आपली ही जी भावना आहे, त्या भावनेला छेद आहे हा सगळा. त्या भावनेला सगळा छेद असतो आणि तो सांगतो की तेरा तुझे को सपते क्या लागे मोर, तदीय वस्तू गोविंदम तोभ्यम ते समर्पयामी. अरे बाबा तुझंच आहे, मी तुला देतो म्हणजे काय करतो, काहीच देत नाही. मग परमेश्वर काय म्हणतो, तुला जर काही द्यायचंच असेल तर स्वत्व दे. हे जे तुझं आहे, तुझं नामाविधान आहे ना तुझ्या बरोबर, हे मी 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 जो आहे, हा माझा फ्लॅट, हे माझं हे माझं हे माझं ते, हे मी पण जे आहे ते मला अर्पण कर. हे सोपं आहे का मग सांग. आणि हे जर सोपं नसेल तर परमप्राप्तीसुद्धा सोपी नाही. तर मग परमप्राप्तीसुद्धा सोपी नाही हे संतांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि हे डोळसपणे सांगितलेलं आहे. आणि हे कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा ठेवावी म्हणून सांगितलेलं नाही, कारण या प्रत्येक गोष्टीला छेद आहे. जसं उपासतापासाबद्दल तो म्हणतो की आता सांगितलं तसं दिनभर रोजा रखत आहे, बकरी पाती खाती आहे, मांसाहाराबद्दल बोलतो, निंदकाबद्दल बोलतो, याच्या समाजाबद्दलच्या लोकांबद्दल बोलतो, सत्य बोलण्याबद्दल बोलतो, कुठल्या विषयाबद्दल. काल जसं सरांनी सांगितलं की व्यसनाबद्दल कबीराचे कमीत कमी 30 दोहे आहेत जे माझ्या संग्रहित आहेत, की व्यसनाधीन राहू नका. हे समाजाच्या जागृतीसाठी केलेलं काम आहे. आणि अशा प्रकारचे सर्व ज्या व्याप्त गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यातून सिद्ध झालेल्या आहेत. ह्यांनी जे काम केलेलं आहे, जे साध्य झालेलं आहे, त्याच्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा तुमचा आमचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन कसा सुधारायचा ह्याच्याबद्दलची परिकल्पना आहे. कबीराचे फार सुंदर दोहा आहे, 2-3 मिनिटात पुरं करतो. कबीर म्हणतो काय की, तो म्हणतो की जब मैं था हरी नाही, हे जसं सांगितलं तसे फार सुंदर त्यांनी दोहा सांगितलं. कबीरा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा दोहा, फार प्रसिद्ध झालेला. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे हम रोए. लहान मूल जन्माला येतं तर टॅ करून आवाज काढतं, पहिल्यांदा रडतं, हसत नाही पहिल्यांदा. मनुष्य हसणारा प्राणी जरी असला तरी पहिल्यांदा रुदन आहे.
पहिल्यांदा रुदन आहे तो ट्याह करून रडतो आणि लोक हसतात, कारण का सगळ्यांना आनंद होतो, वा मुलगा किंवा मुलगी झाली, चला पेढा किंवा बर्फी मिळणार, ही घरात लक्ष्मी आली म्हणा किंवा लक्ष्मी काय नारायण आला म्हणा, काही आलं तरी आनंद आहे. हां, कबीर म्हणतो जब हम पैदा हुए, आम्ही जेव्हा या जगात आलो, कबीरा जब हम पैदा हुए, हम रोए जग हसे हम रोए, जग हसे आणि आम्ही रडलो. ऐशी करणी कर चलो, तू अशी करणी काहून जा की हम हसे जग रोए. आम्ही जाताना शोक करण्याची गरज नाही. आमचं जे निवर्तन आहे, आमचं जे जाणं आहे, त्यावेळेला आम्ही हसत हसत सामोरं गेलं पाहिजे, कारण त्या परमतत्वाशी आता आमची गाठ पडणार आहे. हा जो देश आहे, हे देश बिराना आहे, हे तुझं नाहीच आहे, तू माहेरी चाललायस. माहेरी जाताना जे आमच्या बहिणींना आनंद होतो, तसं तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे जेव्हा आपण मृत्यूकाळच्यानं त्या परमेश्वराकडे चाललाय. हे जो आनंद आहे तो आनंद आहे, मग तो आनंदच आहे ना. मग रोसोसारखा जेव्हा माणूस म्हणतो की उल्हासाचा क्षण आहे हा, लोकांनी त्याची चेष्टा केली, पण तसं नाही आहे. कारण हा उल्हासाचा, आनंदाचा, उन्मेषाचा काळ आहे. हा जो काळ आहे तो कसा आहे, तो परमतत्वाशी माझ्या बाहेरून मी बाहेर आलो, त्याच्यातनं परत जायचं माझं मिलन आहे. परत ते पुनर्मिलनाची गोष्ट आहे, परत भेटीची गोष्ट आहे. मग ऐसे लागे भेटी जीवा, इथली भेट जी आहे ती भेट आहे. ही भेट जी आहे ती आनंदाचा क्षण आहे. म्हणतो की हम हसे, आणि मग अशी करणी कर की जग रोय. अरे नाही रे बाबा, हा चांगला सोल होता, वाईट झालं बिचारा. हां, असं कुठेतरी होऊन चार लोकांच्या तरी डोळ्यात पाणी होऊ दे. नाहीतर आपल्या आम्ही वैकुंठावरती जातोच आहोत, तिथे हे चाललंच आहे आणि बाहेर बसून लोक गप्पा मारतातच आहेत. आणि कोणतरी कोणतरी सिगरेट बोलत आहे, कोणतरी सांगतं की आज आता मीटिंग बुडली माझी, काय भलत्या वेळ मेला, आज माझा अर्धा वेळ आता दिवस खडा करावा लागला मला, माझं अर्ध हे बुडलं आजचं पैसे. हा जो काही भाग आहे जगरोय, लोकांनी रडलं पाहिजे. रामदास स्वामी गेले, ज्ञानेश्वर गेले, तुकाराम गेले, लोकांच्या डोळ्यात पाणी. आपल्या मरणाचं दुःख आपल्याला नका व्हायला पाहिजे, लोकांना व्हायला पाहिजे. असं कर्तृत्व, असं जीवन तुम्ही जगा, तर ते जगलात, तुम्ही जगलात तर त्याच्याने फायदा आहे. या संतांचं सगळ्यांचंच जीवन, कुणाचं एका कबीराचं सांगत नाही, सगळ्यांचं जीवन जे आहे ते असं आहे की त्यांनी काय केलं, त्यांनी हे काम केलं त्याच्यामध्ये की आता उरलो उपकारापुरता, लोकांच्यासाठी मी राहिलेलो आहे, ही भावना त्यांच्यामध्ये आहे. कबीर काय म्हणतो त्याच्यासाठी? कबीर म्हणतो की मी काय, की आता माझं निवर्तन नाही, मी चाललो. हां, परंतु मी कशासाठी चाललो, तर ते लोकांनी माझी आठवण काढायला पाहिजे. आणि मग तो म्हणतो सुखिया सब संसार आहे, सोवे अरु गावे, दुखिया दास कबीर आहे, जागे अरु रोग आहे. किती मार्मिक शब्द आहेत बघा तुम्ही. काय एखाद्या दोह्यामध्ये, दोन ओळीमध्ये किती अर्थपूर्णता असावी, ह्याचे सगळे उदाहरण आहे ना. सुखिया सब संसार आहे, सोवे अरु गाव आहे. अहो, कुठेतरी तळमळ आहे, कुठेतरी कळकळ आहे, तुमच्या आमच्याबद्दलची आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि ते कसं आहे, सुखिया सब संसार आहे. तो काय म्हणतो, सगळं जग मी पाहतो ना, 31 डिसेंबर रेव पार्टी जोरात चाललेलं आहे, काय मस्तपैकी ह्या धमाल, काय आनंदाचा उन्मेष, जागरूकता, काय सगळ्यात तर मस्तपैकी 4 प्याले घ्यायचे, त्याच्यामध्ये उडवायचे, त्याच्याबरोबर इतर खाद्य सामग्री चाललेली आहे. आणि काय नाही, स्वतः बेहोश होऊन नाचायचं, धुंदीत राहायचं. हां, तो म्हणतो सुखिया सब संसार आहे, सोवे अरु गाव आहे. गातात आहेत, मजा करतात आहेत, आणि गातात आहेत, सोवय आहे. परंतु ते काय, अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहे, सोवय आहे, सुप्त आहेत. आणि ज्या वेळेला ते सुप्त आहेत, या निशाम सर्व भूतानाम तस्मात जागृती संयमी, त्यावेळेला जो जागृत असतो तो खऱ्या संयमी असतो. तो कबीर सारखा झाला, ज्ञानेश्वर झाले, तुकाराम झाले, रामदास झाले, हे खरे संयमी होते. आणि ते काय सांगतात की सुखिया सब संसार आहे, सोवय अरु गावे, दुखिया, शब्द बघा, दुखिया दास कबीर है, जागे अरु रोग आहे. तो जागृत झालेला आहे, त्याला कळलंय की खरा आनंद काय आहे, खरं सुख कशात आहे, खरं चांगला आनंदी आनंद कुठे आहे. नुसतं अमुक अमुक पाहायला म्हणजे आनंद आहे, तेवढ्या पुरता काळ्या पेटाचा हे आनंद नाही आहे. तो आनंद चिरकाल टिकणारा आहे का नाही, तो कायमचा राहणार आहे का नाही. तर सुखिया सब संसार आहे, सोवय अरु गावे, दुखिया, कबीराला दुःख होत आहे, दुःख होत आहे, त्रास होते, पीडा होते, क्लेश होतात आहे. दुखिया दास म्हणतो स्वतःला, तो खरं पोचलेला आहे कितीतरी, तो कशाला दास आहे तुमचा आमचा. परंतु दुखिया दास कबीर आहे, जागा आहे, तो जागृत आहे, त्याला कळलेलं आहे, त्याला वैवर्थ काय, खरं काय, चांगलं काय, वाईट काय हे कळलेलं आहे, जागृत आहे. आणि म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आहे. या संतांच्या वाणीमध्ये हे रुदन आहे.
संतांच्या वाणीमध्ये ही कळकळ आहे, ही तळमळ आहे आणि ही तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे. हे तुमचं आमचं भलं व्हावं आता उरलोपकारापुरता म्हणण्याचा भाव तो आहे की मी लोकांसाठी आहे. कबीर गुरुचं सुद्धा वर्णन करताना का सांगतो, पाछा लागा जाईथा लोकवेद के साथी आगे थे सद्गुरु मिल्या दीपक दिया हाती. किती सुंदर मार्मिक हे आहे, दुआ आहे. पाछा लागा जाईथा लोकवेद के साथी. मी लोकप्रामाण्याच्या, वेदप्रामाण्याच्या, शब्दप्रामाण्याच्या लोकांच्या याच्यात मागे चाललो होतो. हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, ह्याच्यात काय लिहिले, त्याच्यात काय लिहिले, ह्याच्यामध्ये फलाण्या ग्रंथात काय लिहिले, फलाण्या ग्रंथात काय लिहिले. पाछा लागा जाईथा, मागोवा घेतो तो लोकवेद के साथी आगळ्यात आहे. शब्द बघा 12वी किती आहे. आगळ्यात आहे समोरनं येणारा, थे म्हणजे से, आगे से म्हणजे समोरून येणारा. आपल्याकडे आपली समजूत असते कित्येक वेळेला, गुरु आहे तो गुरु माझ्या पुढे आहे, मी त्याचा मागोवा घेतो आहे. गुरु माझ्या बरोबर आहे, तो मला धरून चालतो आहे. घरी माझा पाठीराखा आहे, तो मला पुश करतो आहे. गुरुच्या डोक्यावर मी आहे म्हणून तो मला वाहून नेतो आहे. कबीर म्हणतो आगायचे सद्गुरू मिल्या, समोरनं येणारा गुरु मला भेटला. समोरून का की जो माणूस त्या रस्त्याने चालला, मी ज्या रस्त्याने चाललो आहे त्या रस्त्याने तो पूर्वी चालला, तो त्या गंतव्यस्थानापर्यंत, त्या उद्दिष्टापर्यंत जाऊन पोहोचला, त्याला परम आनंद प्राप्ती झाली, त्याला त्यातलं वैवर्थ कळलं, त्याला त्यातला आनंद कळला, त्या परमानंदाचा तो भागी झाला. आणि तेव्हा त्याला वाटलं की अरे माझ्या मागे लोक आहेत ते अजून तसेच राहिले ना. जो खरा नेता असतो तो स्वतः पोहोचल्यानंतर तेव्हा मिळवत नाही, मागच्या लोकांनी तिथपर्यंत कसं पोहोचावं हे बघतो. हे खरं नेतृत्व आहे असं जसं आपण म्हणतो, तसं हे संत आपले जे नेतृत्व करतात ते संत असं म्हणतात की बाबा माझ्याबरोबर तुम्ही पण यायला पाहिजे. आणि म्हणून तो परत येतो. तो उलटा आला म्हणून तो समोरून आला. हो, गुरु जो आहे तो उलटा आला परत तुमच्या आमच्यासाठी, आम्हाला घेऊन जायला परत तिकडे रस्त्यावरती, तुम्हाला आम्हाला गाईड करण्यासाठी. आणि म्हणून तो पाछा लागा जाईथा लोकवेद के साथी आगे थे, समोर येणार सद्गुरू मला भेटला. आणि तो काय म्हणता, आगे थे सद्गुरू मला दीपक दिया हात. त्यांनी मला खेळणं दिलं नाही आहे, त्यांनी मला नुसती वाट दाखवली नाही. दीपक दिया, दिवा दिला. कुठला दिवा दिला? ज्ञानाचा दिवा दिला. त्यांनी मला जे सत्य आहे त्या सत्याचं, अभिज्ञानाचं दर्शन घडवलं. त्या ज्ञानाचा दिवा त्यांनी माझ्या हातात दिला. दीपक दिया हात. गुरुतत्व जे आहे ते खोट काढणं, तुमचं अज्ञान दूर करणं, तुमचं ज्ञानाला तुम्ही प्रवृत्त करणं आणि मला जे मी अनुभव घेतला आहे चांगला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे सगळ्या संतांचं काम आहे. ते संतांनी, सगळ्याच संतांनी केलेलं आहे. कबीराचाही त्याच्यात सहभाग होता, रामदासांचा त्याच्यात होता, ज्ञानेश्वरांचा त्याच्यात होता. रामदासांनी तेवढ्यासाठीच पसायदान मागितलं. त्याच्यामध्ये हे जे संतांचं वर्णन आहे ते संतान भाव की जे हे संत कसे आहेत, हे त्या मार्तंडासारखे आहे. मार्तंड जे तापहीन ते अत्युच्च पदावर पोहोचलेले आहेत. मार्तंड ज्ञानेश्वरांना मित्र, रवी, सूर्य, भानू, ख, पुष्य, हिरण्य, गर्भ, मरीच, सवित, अर्क, भास्कर शब्द माहीत नव्हते. रवी शब्द सोपा असताना का वापरला नाही? मार्तंड कशाला शोधून काढायचा? मार्तंड जे तापहीन, मार्तंड शब्दामध्ये जो जोर आहे ना, मार्तंड जे तापहीन, त्याचा ताप शब्द पुढे आलाय ना, मग त्याला जोर द्यायला मार्तंड शब्द जेवढा उपयोगी पडेल तेवढा रवी शब्द उपयोगी पडणार नाही. आणि मार्तंड कशाला म्हणायचा? जो माध्यान्हीला वरती 12 वाजता समोर वरती आलाय तो मार्तंड. तो 9 वाजता उगवलेला सूर्याला मार्तंड नाही म्हणत कोणी. तो अत्युच्च स्थानी आहे तो मार्तंड. तसं हे जे संत आहेत ते अत्युच्च स्थानी पोहोचले आहेत, ते मार्तंड आहेत. परंतु त्या सूर्याकडे मी बघू शकत नाही. त्या सूर्याचं मी त्याच्याकडे डोळे बघून बघायची माझी हिंमत होत नाही ना. मार्तंड जे तापहीन, ते तापहीन आहेत. गुरु जे आहेत ते असे आहेत, हे जे संत आहेत ते असे आहेत की जे मार्तंड आहेत, ज्ञानाच्या बाबतीत उत्तुच्च कोटीला पोहोचलेले आहेत. पण तुमच्या आमच्यासाठी ते तितकेच मवाळ झालेले आहेत. चंद्रमे जे आला मार्तंड जे तापहीन, चंद्राची शीतलता त्यांच्यामध्ये आहे. चंद्रावरचे डाग आहेत ते त्यांच्यामध्ये नाहीत. त्यांचं चारित्र्य शुद्ध आहे. प्रत्येक शब्द बघा या लोकांच्या किती बारकाईने शब्द वापरलेले आहेत. आणि मग हे शब्दांचं वैभव आहे या लोकांच्याकडे. आणि मग त्याच्यावरती बोललो आपण, त्याच्यावरती काम केलं, अभ्यास केला, मग आपल्याला वाटतं की खरोखरच आपण धन्य आहोत. म्हणून आपल्याला असे गुरु भेटणं, अशा प्रकारचं संत साहित्याचा अभ्यास करणं हे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. मग तो कबीर असो, तो तुकाराम असो, तो ज्ञानेश्वर असो किंवा रामदास असो, कोणत्या पंथाला तुम्ही जातात, कोणत्या श्रेणीला जातात याला महत्त्व नाही. प्रत्येकजण काय होतं, ज्या ज्या पंथाला आपण जाऊ नये त्यांना असं वाटतं की आपलाच मार्ग फक्त बरोबर आहे.
कारण बाकी त्यांना काही माहिती नसते. साधं उदाहरण आहे, आपण डॉक्टरकडे गेलो की तो जर ह्याचा असेल, शस्त्र काही विचारत असेल, तो म्हणतो हान्य झाला का ऑपरेशन करून टाका. काय दुसऱ्याकडे गेलो आपण, तो फिजिशियन असेल, तो म्हणतो नाही तुम्हाला औषध द्या, त्याच्यात बरा होईल. प्रत्येकाला वाटतं की आपली जी पॅथी आहे, आपला जो मार्ग आहे तो बरोबर आहे. असं नाही आहे. या सगळ्या संत शेवटी एका वटती निराणी, हे सगळं शेवटी एकाच कडे जाऊन पोहोचलेलं आहे. त्याचे मार्ग जरी दोन्ही असेल, त्याच्यावरती प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे, आपल्याला ताकदीप्रमाणे त्याचं जरी अनुसरण आणि अनुकरण करायचं असलं तर ते शेवटी एकीकडे जाणार आहे. आणि शेवटी आनंद कल्लोळ आहे, दुसरं काहीच नाही. त्या आनंदाचे डोही, आनंद तरंग, तुम्हा आम्हाला असा आनंदाचा लाभ हो. आणि या निमित्ताने मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे कृतज्ञता व्यक्त करतो. तो मनीमानसेचा आनंद तुमच्याकडे प्रकट करतो. आपण मला इतकं ऐकून घेतलं, एक मोठं चांगलं व्याख्यानाच्या ऐवजी तुम्ही हे व्याख्यान ऐकलं, याच्याबद्दल मी कृतार्थ झालो. या कृतार्थतेचा प्रणाम.